आपण बोलणार आहोत किंवा तुम्ही भवतालला मला वाटतं कदाचित तुम्ही वाचत असाल वेगवेगळ्या विषयांवर काही आपण लिखाण झालेलं आहे भवतालला यापूर्वीपासून अगदी. आणि मला वाटतं हा देवडोहचा विषयसुद्धा भवतालला मी हाताळला होता आणि हे अगदीच नवीन आहे माझ्या अर्थानं. जसे काही आपण मांडणी करत पुढे जाऊया त्यामध्ये समजून पहिल्यांदा भवतालच्या या उपक्रमासाठी कार्यक्रमासाठी मला इथं आमंत्रित केलं, मला ही संधी मिळाली त्यासाठी विशेष करून अभिजित घोरपडे सर आणि पूर्ण भवताल टीम आणि आपण सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. इथे आहे कोणी तर देवडोह मला वाटतं आणि थोडंसं आपण म्हणजे इंटरॅक्टिव्ह हे असणार म्हणजे आपण बोलूया पण अजूनमधून आपण बोलूया पण एकमेकांशी. तर ते डोहांबद्दल बहुतांश मला वाटतं आपल्यापैकी बऱ्यापैकी लोक हे खेडेगावातून किंवा नदीच्या किनारून आलेले असतील. आपल्या गावांच्या ठिकाणी तुम्ही डोह ऐकले असेल. डोह नदीला ढव आहे, ढव म्हणतात, ढव डोह म्हणत नाही, ढव ढव आहे नदीला, हे तुम्ही ऐकलं असणार आहे बरोबर आहे ना. तर हे ढव नक्की काय प्रकरण आहे तर बघा आता त्याआधी देवडोह समजण्याआधी सरांनी थोडंसं देवराईबद्दल सांगितलं. देवराईबद्दल बहुतालचे आपण वाचक चाहते आणि बहुतालचे तुम्ही हे सदस्य आहात, तुम्हाला देवराईबद्दल जास्त सांगणं समर्पक मला अगदी ठरणार नाही, पण तरी पण मला वाटतं की थोडंसं आपण त्याला हात लावून जाऊया थोडासा देवराईला. तर स्थानिक समुदाय संस्कृती पवित्र किंवा आध्यात्मिक महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या झाडांचा समूह. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या म्हणजे प्राचीन आपल्या जे काही आपले जे वंशज आपल्यापर्यंत जे काही आले निसर्ग वारसा संस्कृती परंपरा ज्या काही आलेल्या आहेत तर ह्या जास्तीच्या ज्या काही ह्या देवराया किंवा देवरायांचं आपण काय म्हणूया आढळ किंवा ज्या भागामध्ये ह्या देवराय दिसून येतात तर हा भाग जर बघितला तर हा मोस्टली तुम्हाला पश्चिम घाट आणि त्या लगतच्या दख्खनच्या पठाराला जोडणाऱ्या भागामध्ये तुम्हाला देवराय दिसून येतील. मैदानी प्रदेशात देवरायांचं तितकंसं वितरण किंवा प्रमाण तुम्हाला दिसून येणार नाही. परंतु का दिसून येणार तर परत एकदा हॅबिटॅट सगळे बदलले, इकॉलॉजी बदलली. तर या बाजूला जर तुम्ही बघितलं पश्चिम घाट आणि म्हणजे दोन्ही बाजू कोकण आणि डेक्कन प्लॅटोला जोडणारा भाग ह्या दरम्यानच्या प्रदेशात तुम्हाला देवराय पूर्ण भारतभर पश्चिम घाटामध्ये आणि पूर्ण भारतभर पर्वतीय प्रदेशामध्ये पर्वतीय प्रदेश मग तो कोणत्याही दिशेला जसं मी इथलं उदाहरण दिलं उत्तर आणि पश्चिम आणि पूर्वेला दख्खनच्या पट्ट्यात तसंच त्या पर्वतीय प्रदेशामध्ये त्या बाजूच्या सखल प्रदेशामध्ये एका ठराविक अंतरापर्यंत ह्या देवराया मिळून येतात. वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या ह्याने आचरणांनी त्या तिथं प्रचलित आहेत. आता या देवरायांचा मुख्य उद्देश काय होता तर परत एकदा की ज्या काही आता आपण आधुनिक आणि प्रगत युगात जगतो आहोत तर मी थोडंसं हे कदाचित मी बोलतो हे नकारात्मक असेल परंतु मी त्याला प्रगत मानत नाही तितकंसं का तर निसर्ग आधारित नाही आहे. निसर्ग आधारित नाही आहे. तर ज्या काही निसर्ग आधारित त्या जगामध्ये जे काही जगत होते तर त्या जगण्याच्या जगरहाटीमध्ये तत्कालीन लोकसंख्येचे जनसमूहाचे आधारित एक गाव असेल किंवा गावसमूह असेल तर त्या गावसमूहांच्या अत्यंत छोट्याशा मला एखाद्या अत्यंत पूजेसाठी एखादी वस्तू निसर्गातली मी वनस्पती अथवा प्राणीजन्य यानं बोलतो आहे तर ती मला त्या परिसरामध्ये उपलब्ध होण्याचं ठिकाण कुठलं होतं तर देवराई होती. आणि अत्यंत अत्युच्च काय होतं तर जिथं मला एखादा असाध्य आजार झालेला आहे आणि त्या असाध्य आजारामध्ये मला बरं करणारं रामबाण जर काही असेल तर ते त्या देवराईमध्ये म्हणजे जन्म ते मृत्यू ह्या इथंपर्यंत लागणाऱ्या सर्व काही गोष्टी ह्या देवरायांमध्ये अस्तित्वात होत्या, जपल्या जात होत्या. आणि त्या जपण्यासाठी मग त्याच्यामध्ये का मी माणूस आहे मी सरळपणाने शहाणपणाने मला काही सांगितलं तर मी ऐकणार नाही का तर स्वभाव नाही आहे. खूप छान छान म्हणी तयार होतात ना व्यक्ती तितक्या प्रवृत्ती वगैरे वगैरे असं जे काय असतं तसं तर सगळे काय एका वेळेला एकासारखे ऐकणार नाहीत किंवा त्या पद्धतीनं आवाज येतोय असेल गेला पहा असू दे बघतो. तर मग त्याकरिता म्हणजे त्याच याच्यामध्ये काय म्हणूया आपण सामाजिक रचनेमध्ये त्याच वेळेला त्यातल्या काही वर्गाने किंवा समूहानं सर्वांनी त्या देवरायांप्रती आपलं माणसाचं आचरण कसं असावं याकरिता काही लिखित त्यांच्या याच्यात असतील ते कदाचित डोंट नो परंतु एक त्यासाठी काही आचरण पद्धती ठरवली गेली की त्या आचरण पद्धतीमध्ये मग आपण त्या देवराईमध्ये अनवाणी न जाण्यापासून ते तिथं काय करायचं आणि काय नाही करायचं या पद्धतीचा प्रोटोकॉल तयार केला गेला. आता हे कशासाठी होतं सगळं तर मी सांगितलं तसंच की आपण सरळ म्हणजे स्वच्छ यांना आपण ते ऐकणार नाही आहे. बरं याच्यामध्ये काय केलं अजून
दोन अमूर्त संकल्पना आहेत. मला देव आहे नाही आहे, श्रद्धा अंधश्रद्धा नाही, मी या गोष्टी जाणार नाही, मला म्हणजे त्या गोष्टीशी तितकासा मला हे नाही आहे या विषयाशी निगडीत. परंतु दोनच अशा गोष्टी आहेत मला वाटतं की ज्या संकल्पनांना आपण घाबरतो, अमूर्त बघितलेल्या नाही आहेत, भूत आणि भूत पिशाच आणि देव. म्हणजे कोणी म्हणत देव कुठं, देव दिसतो, निसर्गात दिसतो, झाडात देव दिसतो, पानात देव दिसतो, फुलात देव दिसतोय. तर ह्या तिथं त्या देवरायांच्या ठिकाणी दैव्यांनी पिशाच्च्या संकल्पनांची गुंफणं केली गेली आणि मग त्या पद्धतीनं त्याचा प्रोटोकॉल तयार केला. आणि ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी होत्या तर देवराया ज्याबद्दल तुम्ही जास्त जाणून आहात, मी त्याच्यावर जास्त भर देणार नाही. एकतर म्हणजे हे मी गोष्टी सांगितलेल्या आहेत आता, ज्या मी आता गोष्टी बोललो, तर हे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय होती, ते रोजच्या नेहमीच्या गरजा, ती अगदी अत्युच्च मरणांत ह्याच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या गरजा, यासह काय तर त्या भागामध्ये असणाऱ्या वनस्पती प्रजातींचं आपण जीन बँक, जे जनुकीय कोश किंवा हे जे सगळं म्हणतो ते ह्याच्या मूळ प्रजाती, किंवा जर बाहेरच्या प्रदेशातून याच्यामध्ये जर काही जर संकट आलं तर थोडक्यामध्ये काय ते देवराईच्या परिसरामध्ये ती थोडक्यात काय ती लॉकर आहे, तिजोरी आहे, ते तिजोरीमध्ये ती वनस्पती किंवा ते जे काही जीव आहे, जनुक आहे, त्याचं आपल्याला जतन केलेलं आढळून केलं पाहायला मिळेल. म्हणून या सगळ्या देवराया जपणं गरजेचं होतं. मॅम नेक्स्ट. आता याच्यामध्ये देवराई आपण काय म्हणतो, आता ह्या गोष्टी मी देवराईवर जास्त भर देणार नाही, मी देवडहांवर जास्त बोलायचं, त्यामुळे या स्लाईड्स थोड्याशा अगदी सहज घेऊया आपण. आता या देवराईमधला हा निटम आहे, माहिती असेल ही वनस्पती. ह्यासुद्धा तुम्हाला मोठाले वेल असतात देवराईमध्ये पाहायला मिळेल. ह्या फुलपाखरं किती काही लाख फुलपाखरं आहे. ती देवराईचा फोटो आहे, साताऱ्यामधला एका देवराईचा फोटो आहे. आयडियल मायग्रेशन कॉरिडॉर आणि रोस्टिंग प्लेसेस आहेत, म्हणजे निवासाच्या किंवा आश्रयाच्या ठिकाणं आहेत कीटकांसाठी किंवा फुलपाखरांसारख्या प्रजातींसाठी. पलीकडं ही कवचकुली आहे, म्हणजे मिकून आहे. हा कधी तुम्ही सहजा तुम्हाला पाहता, म्हणजे सहज तुम्ही जर ही कवचकुली जंगलामध्ये जाऊन पाहायचा म्हणला तरी इतकी सहजासहजी पाहायला मिळणार नाही, पण एखाद्या देवराईमध्ये जर त्या भागात तुम्ही गेला तर तुम्हालाही नक्की पाहायला मिळेल तिथं. लक्षात आलं. नेक्स्ट. तर हे काय जे हॉटस्पॉट काय आहेत, तर ह्या अशा वेगळ्या अनोख्या आणि ज्या अत्युच्च पातळीनं राखण्याच्या ज्या काही गोष्टी ते तुम्हाला देवराईमध्ये पाहायला मिळतील. त्याच्याबरोबर आदिवासी संरक्षण काय, तर हे वृक्ष असे जंगलामध्ये बघा आता पाहायला मिळतात आपल्याकडं. प्लेन्सच्या जंगलाला मिळतील. यूपीला एमपीला वगैरे ह्या प्लेन्सच्या जंगलांमध्ये जर तुम्ही गेला तर हे वृक्ष पाहायला. पश्चिम घाटामध्ये ह्या वृक्षांची, एवढ्या मोठ्या वृक्षांची तुम्हाला मोठाले हे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. साताऱ्यातलीच एक ही जवळपास 40 एकराची देवराई बरं काही. आमचं भोवतालचं एक तिथं टूर पण हे करायचं चाललं होतं. भारसाखळी नावाची देवराई आहे, 40 एकराची देवराई आहे. विशेष तिरीपही उन्हाची येत नाही बरं का, खाली पूर्ण झाकण आहे 40 एकरामध्ये. आणि फार मोठाले वृक्ष आहेत. तर काय होतं तिथे त्या आदिवासांचा, आता ज्यावेळेला एवढे मोठाले वृक्ष बर्ड ऑफ प्रेसपासून ते तळापर्यंतचा कोणतं जमिनीवर चरणारे पक्षी, जमिनीवर जे खाणारे पक्षी आहेत, त्या पालापाचोळ्यामध्ये पानं उचलून त्याच्या खालचे किडे खाणारे पक्षी, म्हणजे जमिनीपासून ते शिखरापर्यंत जे काय त्या प्रत्येक पट्ट्यामध्ये बेल्टमध्ये जे काही जीवजंतू येतील त्यांचं आश्रयस्थळ कुठं आहे तर त्या देवराईमध्ये. त्यामुळे त्या आदिवासांचं संरक्षण केलं जातं. हे सेरोपिजा विन्सिफोलिया आहे, खरतवडी म्हटलं जातं त्याला स्थानिक भाषेमध्ये. त्या तुम्हाला तिथं बघायला मिळते. ढाल तेरडा आहे, ही सुद्धा अनोखी वनस्पती आहे. नियमित तेरडा आपल्याला बांधापासून ते पठारांपर्यंत बघायला मिळतो, पण हा तेरडा मात्र तुम्हाला याच्यामध्ये बघायला नाही. पाणथळा आहे थोडासा येतो तो. हे आहे म्हणजे जंगल लिझर्ड आहे ते ॲक्च्युअल, म्हणजे जंगलातला सरडा आहे तो. तुम्हाला नेहमीचा सरडा आपण जो आपल्या मानवी आदिवासाच्या नजीक दिसतो त्यापेक्षा तो वेगळे पण दिसून येते. गोमही तुम्हाला ती वेगळे दिसून येते बघा. हा कॅट्सनेक आहे खालचा, हा ज्यावेळेला आम्हाला देवराईमध्ये मिळून आला त्यानंतर दुसऱ्या वर्षी हा रिपोर्ट झाला बरं का. ती स्पीशीज आहे फ्रॉम आंबोली, ही आंबोलीतून रिपोर्ट झालेली स्पीशीज आहे, ती पण देवराईमध्ये मिळालेली आहे. नेक्स्ट. याच्याबरोबरच बघा काय देवराई परिसंस्था काय असतात, म्हणजे त्या देवराईमध्ये वेगवेगळ्या आम्ही म्हणतो, आपण काय म्हणतो तर परिसंस्था, ह्या वेगवेगळ्या परिसंस्थांनी मिळून एक इकोसिस्टम हे तयार होते आहे ना, म्हणजे जंगल एक तयार होते मोठं. तर त्या वेगवेगळ्या परिसंस्थांमध्ये देवराईची स्वतंत्र परिसंस्था काय असते किंवा देवराईमध्ये काय केलं जातं तर पूर्ण त्या जंगलाला प्रतिनिधित्व करणारं एक जंगल कुठं असतं देवराईमध्ये असतं. मग तिथं काय होतं, कुजवणारे घटक आहेत तिथं काही की जे तिथलं म्हणजे जे काही नश्वर आहे, ज्याला काही कुजवाय ते सगळं कुजवण्याचं काम करणारे हे आहेत. त्याच्याबरोबरीनं काय आहे तर ते देवराईंमध्ये पाणी, बहुतांश देवराईंमध्ये तुम्हाला, मी थोडंसं घाईत घेतोय ना तर ते देवराई मला पुढं बोलायचं आहे तर बहुतांश देवरायांमध्ये तुम्हाला जलस्रोत दिसतील. तर जलस्रोत परत एकदा तेच आहे, त्या भागामध्ये असणारी जी काही त्यावेळीची लोकसंख्या होती ती त्या जलस्रोतावर आधारित होती आणि कुठल्याही पद्धतीमध्ये कोणत्याच प्रकारच्या म्हणजे भौतिक, रासायनिक किंवा जैविक कुठल्याच अंगाने त्या पाण्याची गुणवत्ता खराब केली जाऊ नये, होऊ नये, यासाठी त्या जलस्रोत राखण्याचं काम ह्या देवराया करत होत्या. याच्या बरोबरीने काय आहे तर तुम्हाला ह्या अशा काही तिथं पशूंचे समूहसुद्धा त्या देवरायांच्या आधारानं तुम्हाला तिथं त्याचा लाभ घेताना दिसतील. ही पण ही याची याच्यातले कोयनेच्या आत म्हणजे कोरमध्ये आहे देवराईचा ते. हे बघा देवराईतलाच फोटो एक छानसा. हा अल्बिनो आहे,
सहजासहजी शेकरा बघायला मिळत नाही आपल्याला, म्हणजे कुठला शेकरा तर पांढरा तर थोडा लाल शेकरा सहजासहजी बघायला मिळत. महाबळेश्वरला वगैरे मिळतात, देवराईंमध्ये असे मिळतात हे वेगळे काहीतरी तिथं आहे की जे आपल्याला माहीत नाही आहे किंवा तिथं सहज स्थित्यंतर घडून येणारं ठिकाण आहे. हा चेर जो इरिनोकार्पस निमोनी एंडेमिक टू वेस्टर्न घाट्स, खाली ते प्लांट दिसतं ते सुद्धा तुम्हाला देवराईंमध्ये आढळून येईल. नेक्स्ट मॅम. हां, महत्त्वाचं आता बघा परत कसं आहे मानवी जीवनाशी आणि मानवी याच्याशी सुसंगतपणे ते कसं जोडणं आहे ना, तर एवढ्या सगळ्या गोष्टीचं गारूड भारूड जे आहे ना ते परत माणसावर बसवलेलं असतं. हां, या देवराईला आम्ही आणि अभिजित सर आम्ही कुटुंबीय आम्ही या देवराईमध्ये गेलो होतो आणि त्या देवराईतला फोटो आहे. दर मंगळवारी शुक्रवारी तिथं बघा कौल लावला जातो आहे. हां, आणि हे काही म्हणा बरं का, मला म्हणजे मी सांगितलं ना, श्रद्धा अंधश्रद्धा काही देणं घेणं नाही मला. रान जपलं जातं आहे राव रान जपतात त्या देवाच्या नावाखाली. ते देवाला शिव्या द्या, देवाला चांगलं म्हणा, काय कारण नाही. ते देवाच्या नावाखाली जे तिथं काय त्या बाजूच्या परिसरामध्ये जे काय चालतं ना, तर त्याच्यामध्ये ह्या देवराईमधलं पानही उचलायला परवानगी नाही आहे. इतकी गर्दी असते, सगळं असते, पण लोक असे शिस्तबद्ध लाईनमध्ये येणार, लाईनमध्ये जाणार, गाडी कुठं लावायची त्यापासून ते पाणी प्यायचं का नाही, पाण्यात उतरायचं का नाही. चांगली गोष्ट आहे ना. बरं, काय होतं आहे, मी म्हणतो चलो ठीक आहे, मी मानसशास्त्रीय ह्याच्यावर मी जाणार नाही की त्या लोकांचं काय समाधान होतं आणि काय समाधान होतं आहे. नाही, त्या लोकांच्या श्रद्धेनं ते देऊळ अस्तित्वात आहे. हां, त्या देवळाच्या भोवती जी देवराई ना त्यात मला स्वारस्य आहे. तिथे देवराई आहे ती काय काही जरी झालं ना तिथं, म्हणजे एवढी गर्दी असते, एवढी मोठी यात्रा भरते या देवराईमध्ये, परंतु काही झालं तर लोक तिथं त्या देवराईमध्ये जो काही प्रोटोकॉल ठरवून दिला त्याचा अजिबात भंग करत नाहीत. किती वर्षांपासून हे चालू आहे. तर मला वाटतं हे बऱ्यापैकी आणि हे असंच आहे की तिथं मग त्या भागातल्या अगदी यात्रापासून ते गावातल्या घरातल्या अत्यंत छोट्या शुल्लक कारणांपासून ते मोठ्या ज्या काही असतील त्या सकारात्मक, देवाकडे कोणी कोणाचा मृत्यू मागत नाही इथं विशेष ह्याला असं करून त्याला तसं कर हे नाही होत आहे. तर ती कामं इथं केली जातात, होतात नाही होतात त्यांना माहिती, परंतु ते सुरू आहे. हे कौल लावायचं काम चालू आहे साताऱ्यातल्या एका देवराईमध्ये. ते पण एक देवराईत आहे. हा, या झाडाबद्दल थोडंसं सांगेन. ते देवराईतलं झाड नाही पण देवराईच्या बाजूचं झाड आहे. साताऱ्यामध्ये गाव आहे, त्या गावाची यात्रा आता दिवाळीमध्ये ते गावाची यात्रा असते. दिवाळीच्या पहिल्या दुसऱ्या दिवशी गावाची यात्रा वगैरे असते. ते आता या झाडाचं वैशिष्ट्य काय, देवत्व कुठून येतं किंवा देवराईंमधले झाडांना देवत्व कुठून येतात किंवा ते त्या झाडांमध्ये वेगळे पण अगदी देवराईच्या हद्दी, म्हणजे अगदी मी देवराईतलं झाड म्हणतो त्याला. तर या झाडाला दिवाळीमध्ये मोहर येतो बरं का. या झाडाला दिवाळीमध्ये मोहर येतो आणि दिवाळीमध्ये मोहर आल्यानंतर गावातले एक 7-8 10 जण 5 जण 10 जण त्या झाडावर चढतात. ज्याला तो मोहर पहिल्यांदा सापडेल त्या वर्षी म्हणजे त्या दिवशी जत्रा सुरू आणि त्याला त्या वर्षी त्या पूजेचा मान असतो. बरं, त्यामुळं काय झालं, दुनिया इधर की उधर हो जा, हे झाड नाही तुटणार हे झाड तुटणार नाही काही झालं तरी. इथून रस्ता गेला एक मोठा 2 लेन रस्ता झाला, इथून झाड नाही गेलं. हां, हे जे आहे ना, मला याच्यामध्ये जास्त स्वारस्य आहे की मग ते चर्चा मोर्चा आंदोलनं. बरं ठीक आहे, अरे हे आहे ते सफिशियंट आहे. नेक्स्ट. झाड कशाचं होतं? आंब्याचं. हां, मॅमना माहीत असणार, मॅम सातारकर तुम्हाला त्यांना माहीत असणार कुठल्या गावच्याबद्दल बोलतोय मी. येवतेश्वर, साताऱ्याच्या नजीक एक महादरे कन्झर्वेशन रिझर्व म्हणून आम्ही हे केले, फुलपाखरांचं एक हे केलं बघा कन्झर्वेशन रिझर्व. त्याच्याच वरच्या बाजूला हे गाव आहे. त्या यवत मीन्स बांबू आणि श्वर परत शिवलिंग आहे, शिव आहे. येवतेश्वर बांबू वनात असणारा हे आहे कोण, महादेव आहे. हां, येवतेश्वर आणि ते पूर्ण जंगल बांबूचं जंगल आहे. मी याच्यावर बोलूया कधी आपण गावांच्या नावांवरून. बघा म्हणजे वाचक, निसर्गवाचक लिंब, आमच्या इथे लिंब गाव आहे हे याच्यावर कधी बोलूया निवांत. आम्ही याच्यावर आम्ही खूप काही कात्याकूट होत असतो खरं. नेक्स्ट. हां, बस. आता सगळे आत्ता मी देवराईची सांगितलेली ॲप्लिकेशन. देवराई ही जमिनीवरची जैवविविधता, बरोबर. जमिनीवर जे काय आहे एकंदर हा विषय लक्षात आला की जमिनीवर असणारं अगदी म्हणजे मी सूक्ष्मजीवापासून ते वाघापर्यंत जपण्याची आदर्श ठिकाणं जंगलं आणि त्या जंगलांमधली एक जी काही म्हणजे काय म्हणू आपण विवक्षित ठिकाणं की ज्याच्यामध्ये अजून परत तुम्हाला म्हणजे ते प्रिसाईज करून तुम्हाला तिथं त्याचे प्रातिनिधिक बँक आहे, थोडक्यात ती एखादा बँक आहे. हां, तर त्या देवराया आता अशाच पद्धतीनं देवराया जमिनीवरची जैवविविधता जपण्यासाठी तुम्ही देवरायांची निर्मिती केली किंवा देवरायांच्या निर्मिती होत्या त्या रूढ केल्या. तिथं त्याच्यासाठी प्रोटोकॉल ठरवला. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं तर तुमची रहाटी सगळी हे केली, त्यामध्ये गुंतली. आता याच्याच आधारानं आपल्या अगदी बरोबर जेवढी जमिनीवरची जैवविविधता महत्त्वाची आहे तशीच आपल्या नजरेआडची जमिनीखालची जैवविविधता महत्त्वाची आहे. जमिनीखालची जैवविविधता माझ्या अर्थानं पाण्यातली जैवविविधता, जलजैवविविधता की जी आपल्या दृष्टी आड आहे, नजरेच्या आड आहे.
बरोबर आहे. तर ह्या सगळ्या आता परत देवरायांच्या सगळ्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या परत अप्लाय करा बरं. डोहासाठी, हां, जनुकीय बँक कुणासाठी, कसली जनुकीय, काय करायचं आहे, पाण्यामध्ये जपायचं आहे काय, अजून खूप छान, अजून बघा ना काय आता सुरू आहे ना प्रवास असा एक असं उलगडायला लागतं की आपण ह्या गोष्टींकडे कधीही पाहिलेलं नाही तितक्या काय म्हणता येईल मला, जबाबदारीनं नाही म्हणता नाही पण बारकाईनं आपण बारकाईनं पाहिलेलं नाही त्या गोष्टी की अरे पाण्यामध्ये पण काय आहे. अत्यंत सूक्ष्म वनस्पती, सूक्ष्म जीवांपासून म्हणजे फायटोप्लॅन्क्टन, झूप्लॅन्क्टनपासून ते मोठा कोण आहे, फ्रेश वॉटर वेल, फ्रेश वॉटर हां वेलच ना आपली, डॉल्फिन, सॉरी फ्रेश वॉटर डॉल्फिन, भारतातली सर्वात मोठी पाण्यातलं हे जीव म्हणू आपण, फ्रेश वॉटर डॉल्फिन, गंगेटिक डॉल्फिन, गंगेमध्ये आढळते. हां बरोबर आहे का. आपल्याकडचा सर्वात मोठा कोण, आपल्या कृष्णेच्या इथं मुळामुठ्यांच्या पाण्यामधला सगळ्यात मोठा जीव कोण, मगर. लोक काय होतात, आम्हाला खूप छान कॉल येतात आम्हाला साताऱ्यामध्ये, साहेब ते मगर आली कुठं, नदीत आहे. अरे नाही नाही मग प्रश्न पडतो आम्हाला, अरे नदीत आहे मग काय करू. तर तसं आहे ते सर्वात मोठा जीव मगर, म्हणजे अत्यंत सूक्ष्म जे फायटोप्लॅन्क्टन, झूप्लॅन्क्टनपासून ते मगरीपर्यंतचं जीवांना आधार आश्रय देणारं ठिकाण म्हणजे नदी, नदीतले देवडोह. मग जंगल आहे, यस जंगल आहे, जंगलामध्ये काय करून ठेवलं आहे तर देवराया केल्यात. पाणी आहे, नदी आहे, हो नदी आहे, नद्यांमध्ये देवराया कुठे केल्यात, देवडोहांमध्ये केल्यात. लक्षात आलं. इतकं छान पद्धतीनं ते गुंफलेलं, जोडलेलं. आता परत देवरायांसारख्या परत त्याचमध्ये गोष्टी आल्या. कुठल्या गोष्टी आल्या, जसं मगाशी अभिजित सरांनी सांगितलं, नाही आम्हाला तिथं वर्षातनं एकदाच काय कशासाठी जायचं काय, काही देवडोहांमध्ये आजही, आत्ता तुम्ही गेल्या काही आठवड्यात पुण्यात काही वर्तमानपत्रांना फोटो आले असतील पहा, साताऱ्यामध्ये आलेत. आमच्याकडे घाट भरपूर आहेत, पुण्यातही घाट असतील नद्यांना, तर घाटांवर आता वाकाळा धुण्याचं काम चालू आहे. हां दसरा आहे ना, येणारा दसरा आहे. हां धुवायला पाहिजे का, एक दिवस द्या ना. वर्षभर तुम्ही अजिबात म्हणजे हे केलात, अरे म्हणजे हाडूड करायचं थोडक्यात, अजिबात नाही. त्यांना हा जो प्रोटोकॉल आहे तुम्हाला आता ह्या सगळ्या देवडोहांच्या ठिकाणी किंवा देवडोहांच्या बाजूला असणाऱ्या घाटांवर तुम्हाला तिथं लोक घरातली कशासाठी, परत एकदा उत्सवाची तयारी आहे, दसरा दिवाळी आहे, हां वर्षातले मोठे उत्सव आहे ते करण्यासाठी लोक येतात. याच पद्धतीनं तिथं धुणं म्हणजे आपले धुणे भांडी, ते गाई गुरं असतील, गाड्या आत्ता आल्या, गाड्या त्यावेळेला नव्हत्या, गाड्या आत्ता आल्या, गाई गुरं कुठल्याही पद्धतीचं धुणं किंवा तिथं ते पाणी कुठल्याही पद्धतीनं मानवी कृतीमुळं त्याची गुणवत्ता कमी होईल असलं कुठलंही काम करण्यासाठी मनाई असते आजही. आणि हे सगळं आत्ता मी जे अनुभवतोय, मी आता थोडंसं त्या प्रोजेक्टबद्दल थोडंसं सांगतो. आता गेले काही 1 वर्ष झाला मी आमचा एक क्रॅपचा एक प्रोजेक्ट सुरू आहे, ज्याला सुधामूर्ती फाउंडेशन अँड WWFचं फंडिंग आहे. मला ॲक्च्युअल फंडिंग ही सेकंडरी गोष्ट असते, कारण ते कितपत येतो काय येतो, परंतु चलो ठीक आहे, अजिबातच काही नाही. ॲटलिस्ट आम्ही तिथं फील्डवर जाऊन आमचा फील्डचा कॉस्ट तरी आम्ही हे करू शकतो. इन फ्युचर कदाचित आम्ही ते जे पठार आहे आत्ता आमचं क्रॅपचं काम चाललं आहे ते आम्ही कदाचित कन्झर्वेशन रिझर्वसाठी प्रयत्न करू. साताऱ्यामध्ये मी स्वतः काम करत असताना अभिमान नाही आहे, परंतु गरज आहे असं मी म्हणेन. सह्याद्री टायगर रिझर्व झाली, त्या टायगर रिझर्वच्या प्रपोजल कमिटीचा मी एक सदस्य होतो. याच्याबरोबर वर्ल्ड नॅचरल हेरिटेजसाठी कास झाली, चांदोली, राधानगरी आणि कोयना, त्याच्यासुद्धा प्रपोजल कमिटीचा आणि फील्ड कमिटीचा मी एक सदस्य होतो. ज्या फील्डला जे इव्हॅल्युटरी IUCNची जी कमिटी आली त्या कमिटीबरोबर जवळ 15 दिवस 3 आठवडे मी फिरत होतो की जे आम्ही सांगितले ते आहे की नाही दाखवायला. याच्याबरोबरीनं सरांनी मगाशी जे सांगितलं की मी साताऱ्यामध्ये काही संशोधनाचं काम करतो. 21 मुलं माझ्याकडे काम करत आहेत, 6 मुली माझ्या PhD करत आहेत, 1 मुलगा माझा IFA झाला आहे, 1 मुलगा माझा NITमध्ये फर्स्ट रँकने सिलेक्ट झालेला आहे. जी मुलं आत्ता माझ्यानंतर कन्झर्वेशनसाठी काम करतील, त्या शाखेमध्ये काम करतील तर कन्झर्वेशनचं काम करतील. 2017ला मी साताऱ्याच्या नजीक, जे काही साताराचा आता पार्ट आहे, महादरे नावाचं एक जंगल आहे, जिथं माझं बालपण त्या सगळ्या जंगलात गेलं. आणि माझं बालपण गेलं हा माझ्या लक्षात हे नव्हता, मोठाही नव्हता. जंगल खूप त्या जंगलाच्या तेही बहुताला लिहिलं आहे मी, ते जंगल का महत्त्वाचं आहे ते पाणीमध्ये आपण पाण्याचे जलव्यवस्थापनामध्ये लिहिले की ते जंगल का महत्त्वाचं आहे साताऱ्यासाठी. तर ते जंगल आम्ही सलग 5 वर्ष अभ्यास करून माझ्या मुलांनी त्याचं सगळं बायोडायव्हर्सिटिकल ॲनालिसिस केलं आणि ते आम्ही शासनाला मांडलं. 6 जून 2022ला ती भारतातली फुलपाखरांसाठीचं पहिलं संवर्धन राखीव, भारतातलं पहिलं. त्यानंतर आम्ही मायनीला सुद्धा, मायनी हे कन्झर्वेशन रिझर्व नव्हतं, मायनीचं फक्त
मौखिक हे होतं इंदिरा गांधी राष्ट्रीय पक्षी अभयारण्य. मायनीची अवस्था दुरावस्था आहे मायनीची, कारण ज्यावेळेला मायग्रेटरी बर्ड्स येतात तर मायग्रेटरी बर्ड्स हे लो लेवलला प्लेन्सला येताना त्यांना शॅलो वॉटर्स किंवा उथळ पाणी लागतं. मायनीचा तलाव हा उथळ होता. परत एकदा माणूस आड आला, त्यामध्ये टेंबूचं पाणी सोडलं आणि त्याची पातळी वाढवली गेली. म्हणजे ते पहिलं 10 फूट वॉटर लेवल होती, तर ती 50 फूट झाली. बुडणार ना, पाय तंगडे त्याचे एवढेच आहेत. त्याला चालता येणार नाही त्यामध्ये. शॅलो सगळे ते एरियाज गेले सगळे. आता तिथनं पक्षी मायग्रेट झाले इरळवाडीला. इरळावाडी म्हणून अजून एक तलाव आहे. मग आम्ही महादारीच्या बरोबरच इरळावाडी, कानकात्री आणि मायनी मेन फोकस इरळवाडीवर होता. पण मायनी नोन होतं, नोन आणि वेल नोन हे होतं, एक चांगली साईट होती. म्हणून आम्ही तिघांचं हे करून प्रपोजल परत आम्ही तयार केलं आणि साताऱ्यातलं जे मायनीचं अभयारण्य होतं त्याला रितसर त्याला आता मायनी समूह पक्षी संवर्धन राखीव म्हणून आम्ही त्याची मान्यता घेतली. तर ही अशा मी काही कामं करत असतो. माझे विद्यार्थी त्यामध्ये साथ देत असतात. सांगण्याचं कारण काय, तर ज्यावेळेला मी ह्या क्रॅबचं काम करतो आहे, क्रॅबसाठी मी पुढे जाणार. ज्यावेळेला देवडोहांचं काम करतो आहे, संशोधन ही सिद्धता आहे. संशोधन ही सिद्धता आहे कशा अर्थानं, या जसं सर म्हणत होते माझ्यावरती तसे अपघात भरपूर झालेत. म्हणजे लोक, मी खरं सांगतो, लय माफ काढतात लोक, की ज्यावेळेला मी लिहायला लागलो, अरे त्याला काय कळतं आहे, जर्नलिझम केलं बाबा. हो ना, बघूया काय जमतो. आणि एन्व्हायरमेंटमध्ये काही गोष्टी बोला, त्याला काय कळतं आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स केलं. म्हणजे हे असं होतं बरं का. त्याला म्हणजे मला काय म्हणायचं आहे, अरे नाही मला काही कळत नाही आहे. माझ्या जो पूर्वीचा जो शिकलेला होता ना, ज्यानं मला हा सगळा वारसा आणि सगळ्या गोष्टी दिल्या, तो कुठं रे काय ह्या कुठल्या काही गोष्टी शिकलेल्या. तुम्हाला ह्या लेबलं आणि लेपनं हवीत कशाला, बरं हवीत ना, देतो. ह्या गोष्टी करताना आज ज्यावेळेला आम्ही म्हणतो की ज्यावेळेला देवडोहांवर काम करतो, देवरायांचं काम आमचं सुरू आहे. देवरायांवर खूप लोक काम करत आहेत. मी त्यामध्ये जाऊन अजून म्हणजे मी करेन का, येस करेन. मी ते पण सांगेन पुढच्या याच्यामध्ये येईल, ह्याच्या स्लाईड्समध्ये येईल ते. पण देवडोहांमध्ये जो की एक दुर्लक्षित, म्हणजे मला मी खात्रीनं सांगतो तुम्हाला, इथल्या कुणालाही देवडोहांबद्दल काही माहिती नव्हती जोपर्यंत आम्ही ह्या गोष्ट बोलत होतो. पण ह्या गोष्टींचे, जसं खेकड्यांचं भारतातल्या नव्हे जगातल्या पहिलं चाळकेवाडी पठारावर, चाळकेवाडीचा मी तर स्पष्ट सांगतोय, दर्शन मॅम कुठे तर मी पहिल्यांदा सांगतोय, साताऱ्यातल्या चाळकेवाडी पठारावर एक विशिष्ट प्रकारच्या खेकड्याचं मायग्रेशन होतं. साधारणतः काही लाख खेकडे तिथं एकाच दिवशी एकाच वेळी अपलोड आणि डाउनलोड मायग्रेशन करतात. तर त्यांची संख्या साधारणतः 12, 15, 20, 25, 30 लाख असते. हां, मी देवराई झाल्यानंतर सांगणार, देवडो झाल्यानंतर. हां, तर ते करतात. तर हे सगळं अनोखं आहे. म्हणजे हे काय करतोय, तर आम्हाला हे जपायचं आहे. आम्ही ते CRला नेणार ज्यावेळेला. हे मी सांगतो आज, जसं आम्ही आज म्हणतो की देवरायांवर आम्ही काम करतोय, देवरायांचं काम देवडोहांवर काम का करतोय. 1 वर्ष झालं आम्ही देवडोहांवर हा अनोखा विषय हाती घेतला. इनफॅक्ट आत्ता आम्ही फक्त 4 तालुक्यांमध्ये काम करतोय. सातारा जिल्ह्यातले 4 तालुके, का तर पूर्ण नद्या करायच्या आहेत. सातारा जिल्ह्यातल्या कृष्णा नदी मुख्य आणि तिच्या उपनद्या, साधारणतः 13 उपनद्या आहेत. 13 उपनद्या आणि एक मुख्य नदी. तर आज मग एकदम सगळं काम होणार नव्हतं, म्हणजे शक्यच नाही आहे ते, की किती आपण मी प्रत्येक ठिकाणी किंवा माझी टीम प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही आहे. 4, 4, 3 असं आम्ही हे करणार. 4 तालुके पहिले 3 वर्षात, दुसरे 4 तालुके पुढच्या. मग त्यात जो काही नदीचा भाग येईल तो आम्ही हे करणार, ॲनालिसिस करणार त्याचं. तर आत्ता आम्हाला साधारणतः आज अखेर मी असं म्हणेन की आम्हाला साधारणतः 174 डोह आम्हाला मिळून आलेले आहेत. सातारा, वाई, जावली आणि महाबळेश्वर या 4 तालुक्यांमध्ये. नद्या कृष्णा, वेण्णा, उरमोडी आणि कुडाळी अशा 4 नद्यांमध्ये 173 ते 74 डोह मिळून आलेले आहेत. आता ह्या 73 ते 74 डोहे प्राधान्यक्रमाने तितकेच ते कन्झर्व करणे गरजेचं होतं का, थोडीशी पार्श्वभूमी सांगतो मी. तर आम्ही त्यामध्ये आता काय करतो, ते त्यांची संख्या ते प्रिसाय अजून थोडंसं हे करतो, प्रायोरिटी ठरवतो की बाबा कुठले डोह हे करावेत. नुकत्याच आमच्या गेल्या काही आठवड्यांमध्ये आमच्या गाव बैठका सुरू आहेत. विशेष गोष्ट काय वाटते माहिती आहे का, मला खरोखर माझा अभिमान, ह्या गोष्टीचा मला अभिमान वाटतो. माझी ती गावातली लोक आहेत का नाही, तिथली लिंबला गेलो, लिंबवाले म्हणले सर ते डोह त्याला हे करायचं, म्हणजे कन्झर्वेशनचं स्टेटस याचं. आपण ह्या सगळ्या डोहांना बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट म्हणून नामांकन किंवा त्याचा दर्जा देण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून उद्याला देवराईला काय स्टेटस आहे आत्ता, मला कुणीही सांगा. देवराईंबद्दल तुम्ही जाणता, पण मी आत्ता जाणार आणि ती देवराई प्रायव्हेट आहे, मी तिथं आत्ता बोललो तर चालून काय करणार बोला. हां, बरोबर आहे ना. मग ह्या ज्या फॉरेस्टमध्ये देवराई आहेत, ज्या रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये असतील किंवा फॉरेस्टच्या अखत्यारी देवराई आहेत, तिथं मी म्हणतो चलो ठीक आहे, काहीतरी नाव आहे, केअरटेकर आहे कोणीतरी, सार्वजनिक मालमत्ता आहे, त्याचं काय, ह्या म्हणजे अशा प्रायव्हेट आहे त्याचं काय करणार. मग ह्या पद्धतीने आम्ही देवडोहांचं संवर्धनासाठी आमचं नेक्स्ट फेजमध्ये आम्ही काम करू. तर नेक्स्ट
आता ही जैवविविधता काय आहे हे मी आधी बोललो होतो तुम्हाला. देवडोहांमध्ये काय काय आढळून येतं आहे. तर अगदी म्हणजे छोटे जीव ते मोठे जीव याबद्दल सांगणार नाही, हे माहिती आहेत तुम्हाला काय आहेत ते. हां, नेक्स्ट. इंद्रजित सांगू तुला काय होतं, काय कळलं नव्हतं त्यातलं? ते ऑटर, जरा मागची स्लाईड घ्या. हे ऑटर आहे, स्मूथ कोटेड ऑटर. हां, उदुमांजर म्हणतात त्याला. हां, पाण्यामध्ये. तू सातारा निवांत आला सुद्धा साताऱ्यात दाखवणार मी. हां, चलो ठीक. नेक्स्ट. हां, आता हे अजून एक वैशिष्ट्यपूर्ण, हे का महत्त्वाचे आहेत देवडोह किंवा देवराया, देवडोहच म्हणेन मी. देवडोह का महत्त्वाचे आहेत किंवा कशासाठी महत्त्वाचे आहेत, तर इथंसुद्धा अजून अशा बऱ्याचशा काही जीवजंतू आहेत की ज्यांची नोंद, ज्यांची माहिती अजूनही आधुनिक आपल्या वैज्ञानिक असं मानवशास्त्राला, मानवविज्ञानाला माहीत नाही. 2012 साली ही माझाच पेपर आहे हा. ही स्पीशीज मला मिळाली, बॅलेटोरा लॅटिकाउडा म्हणून. वेणेगाव नावाचं गाव आहे. वेणेगावच्या गावाच्या वरच्या बाजूला एक छानसा डोह आहे कृष्णा नदीला. त्या डोहामध्ये मला 2009 साली ही प्रजाती मिळाली. आम्हाला तो पेपर पूर्ण करण्यासाठी जवळपास मला 3 वर्ष लागले. 2012ला त्या देवडोहामधूनच ही स्पीशीज आम्ही रिपोर्ट केली. टाईप लोकॅलिटी वेणेगाव. तर हे त्या डोहांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अजून ते डोह देवराई आपल्याला चांगली जातो. देवडोहा आता मी पहिल्यांदा सुरुवात करतोय. मला मगाशी सांगण्याचा हेतू तोच होता की ज्यावेळेला मी खेकड्यांचं काम करतोय ते भारतातलं नव्हे तर जगातलं फ्रेश वॉटर प्लॅटू क्रॅबचं मायग्रेशनचं पहिलं काम करतोय मी जगातलं. फ्रेश वॉटर प्लॅटू क्रॅब मायग्रेशनचं जगात कुठेही काम दाखवा, विचारा गुगल बाबाला जाऊन. तसंच देवडोहांचं मला साताऱ्यात नाही, पुण्यात नाही, भारतात काम दाखवा मला. देवडोह म्हणून कोणी नद्यांवर काम केलेलं आहे, हे पहिलं काम. मग मला काय वाटतं, मला पहिलं या गोष्टीचा अभिमान वाटायला पाहिजे. अभिमान नाही, त्रास होतो. कुणीतरी करायला पाहिजे होतं, कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे होती याची, कुणीतरी याला खतपाणी घालायला पाहिजे होतं कन्झर्वेशनसाठी. चलो ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, आपण करूया. हां, तर त्या पद्धतीने हे काम करतोय आपण आत्ता. हा मासा वेणेगावच्या डोह. नेक्स्ट मॅम. हां, व्हिडिओ प्ले करा थोडंसं, एक इकडून. हा पहिला. हां, हे जरा व्हिडिओ बघा, मी सांगतो एका व्हिडिओबद्दल. आता हा जो आहे बघा, आपल्याला नद्यांमध्ये काय मिळतं आपण असं म्हणतो. हा प्रवाह जर तुम्ही खाली जाताना बघितलात, उन्हाळ्यातला प्रवाह आहे. उन्हाळ्यातला मी साधा ह्याचा प्रवाह, हा पूर्ण प्रवाह बघा आणि खाली त्या नदीचं स्वरूप बघा, जे काही नदीचं स्वरूप आहे. तर ही जी ठिकाणं असतात ही विशेष करून जलचरांसाठी खूप आदर्श आश्रयस्थळ आणि लपण्याची ठिकाणं असतात. ज्या वेळेला वर्षभरामध्ये नदीचा पूर येऊन गेला आहे किंवा नदीला जिथं त्यावेळेला संरक्षक त्याला कवच हवा आहे, जीवाला म्हणतोय मी. हां, तर त्यावेळेला ही अशी जी ठिकाणं असतात, ही ठिकाणं अशी दिसायला तुम्हाला हे आता खूप अगदी हे सहज काय वाटतं, काय इथं विशेष काय, इथं फार मोठाले रांजण खळगे आहेत. या भागामध्ये फार मोठाले रांजण खळगे आहेत. तिथं म्हणजे आपण जर पडलो ना तर खाली हे म्हणजे पेस्ट बाहेर येते असं व्यवस्थित सगळं आहे. काही म्हणजे मला थोडक्यात सांगायचं काय, फार मोठे क्रशर आहेत आतमध्ये. हां, तर ही जी ठिकाणं असतात, तर ही ठिकाणं असतात ही विशिष्ट जीवांची आश्रयस्थळं असतात. आता त्या ठिकाणी आपण त्यासाठी अनुकूल नाही त्या ठिकाणी राहण्यासाठी, परंतु हे जी जीव आहे ते त्यांनी त्या परिस्थितीला स्वतःला सांभाळून किंवा सामावून घेतलेलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट. या बरोबरीने काय बघा, आता हा एक प्रॉपर भरलेला डोह आहे बघा, पूर्ण खाली नदीपर्यंत संत वाहते आणि दोन्ही बाजूनं मस्त झाडोर आहे, तो पूर्ण नदीवर झाकलेला आहे. तर ह्या सुद्धा झाडोऱ्याच्या दोन्ही बाजूला ही जी दोन्ही ठिकाणं दिसत आहेत त्या नदीचे कोपरे, ह्या नदीच्या कोपऱ्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारची जैवविविधता तिथं काम करत असते. जलचरांपासून ते तिथं ॲक्वाटिक बर्ड्स आणि ॲक्वाटिक तुमचे सेमी ॲक्वाटिक मॅमल्स, म्हणजे तुमचे मॅमल्स नाहीत म्हणता, हां मॅमल्स म्हणता येईल अगदी, आणि त्याच्याबरोबरीने आधारित असणारे जीव, पशु पक्षी, सरपटणारे जीव, हे तुम्हाला ह्या नदीच्या दोन्ही बाजूला दिसून येतील. मॅम इकडे खाली इथे, हां खाली, हां या. हा बघा, आता हा वेणेगावचा मी जो सांगितलेला डोहाची खालची बाजू आहे बरं का. डोहाची वरची बाजू वेगळी, खालच्या बाजूला काय आहे तर पूर्ण दगडाळ आणि खडकाळ प्रदेश आहे. तर मला सांगा, हे बर्ड्स बघायला आपल्याला मोठ्या तलावांमध्ये, धरणांमध्ये जावं लागतं. तिथं शॅलो वॉटर्स आहे. तिथं जवळपास 10,000 बर्ड्स तुम्हाला एका वेळेला बघायला मिळतात पुलाच्या खाली तिथला. हां, आणि सगळे हे काय तुमचे पानपक्षी. हां, तो प्ले करा. हां, आता हा व्हिडिओ माहीत असेल सगळ्यांना, कोणाला हे कुठलं ठिकाण माहीत असेल. हां, नाही वही नाही, हे महाबळेश्वर आहे. पंचगंगा. हां, आता मध्येच पंचगंगा कुठून आली. हां, नाही मधूनच कुठून आली या प्रेझेंटेशनमध्ये असं मला म्हणायचं. इथं सगळं, इथं जीवजंतू सांगितले, इथं कोण कोण सांगितले, मधूनच इथं कोण आलं. अरे इथं माणूस आला. इथं माणूस आला पहिल्यांदा. कशासाठी तर हे इथून काय होतं, हा जो आहे हा वसंतोत्सव सुरू होतो. वसंतोत्सवाला कधी आवर्जून या. फाल्गुन वैद्य प्रतिपदेला महाबळेश्वरला खूप छान उत्सव होतो. नदीचा उत्सव होतो. आईची, नदीची, कृष्णेची गाणी म्हणली जातात. छान छान मस्त. आणि अफलातून असते, जे काय प्रकार असते तो अफलातून असते. आवर्जून बघायला या.
हां, तर त्यावेळेला जे काही नदीची आराधना केली जाते, त्या नदीप्रती जे काही तिच्या उगमापासून ते तिच्या मुखापर्यंत तिनं ज्या ज्या काही सेवा देते, त्या सेवा देण्याच्या प्रती तिच्याबद्दल जी काही कृतज्ञता व्यक्त केली, त्या कृतज्ञता व्यक्त करण्याचा वसंतोत्सव असतो. आणि तो त्या ह्याला असतो. आणि तिथं माणूस स्वतःला जोडून घेतो की का, अरे यस, आम्ही ऋणीच आहोत तुझे की तू आम्हाला एवढ्या सेवा देतेस. तर त्या म्हणून हा जाणीवपूर्वक हा आम्ही तिथे हे केला. आणि नदीचा उत्सव म्हणजे आपण बघतो ना, आपण देवतांचे उत्सव बघतोय सगळ्या. हां, एखाद्या निसर्ग सुक्त किंवा निसर्गातलं एखादं प्रातिनिधिक हे आहे, त्याला पोचताना मात्र तुम्हाला या अशा ठिकाणी बघायला मिळतं. त्यामुळे महाबळेश्वरला लोक जातात पर्यटनाला. एकदा वसंतोत्सवला या महाबळेश्वरला खूप छान असते, 5 दिवस चालतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रात्री उशीर असतो. म्हणजे दिवसा तिथं फारशी काय ॲक्टिव्हिटी होत नाही. सगळे जे रात्री भजन कीर्तन अगदी नियमित ह्याच्यापासून ते खूप वेगवेगळे हे असतात. म्हणजे तिथं वेगळेच काही तिथं रूढी आणि हे आहेत, पण छान असतो तो. हां, एप्रिलमध्ये मे बी असतो. एप्रिलमध्ये असतो साधारणतः. आता मी तर दरवर्षी जातो. मी यावर्षी सरांना सांगेन मी तुमच्यापर्यंत निरोप पोहोचवण्यासाठी. ठीक आहे, आवर्जून या, खूप छान असतं. मग अफलातून आहे तो पलीकडचा. आता हे झाड मर्यादा आहेत थोड्याशा, पण त्या झाडावर काही ना काही पांदी असं काहीतरी गुच्छे लागले असं दिसतंय ना. खरं ते विजिबिलिटी त्याची कमी. मला तो मॉस माहिती आहेत, मॉस अख्खं झाड भरलं आहे. ते झाडाला पानं नाही आहेत, मॉस आहे सगळं. ते अख्खं झाड भरलेलं आहे मॉसनी. ते काय फांद्यासारखं दिसते तुम्हाला, जे जे काही झाडावर दिसतंय ना ते सगळे मॉस आहेत. सगळ्या अख्ख्या फांद्यांवर सगळे मॉसचे काय, त्याला रेस्ट, अधिवास, त्याला होस्ट दिला आहे. होस्ट म्हणजे हे काम नदीमध्ये. आता त्या जर मॉसला जर होस्ट नाही आहे, तो म्हणजे होस्ट तो दगड शोधेल, माती देत नाही ना, पण तो माती स्वतःला चिटकू मातीमध्ये वाढणारा मॉस परत वेगळा आहे. हां, तर हे त्याच्यासाठी आधारणारं. म्हणजे परत एकदा काय तर ॲक्वाटिक जी काय डायव्हर्सिटी आहे, त्या डायव्हर्सिटीमध्ये प्रत्येकाचा एक विशिष्ट प्रकारचा रोल ठरलेला आहे. आणि तो रोल तो अदा करत असतो. ज्यावेळेला तो रोल माणसासाठी फायदेशीर किंवा हानिकारक आहे आणि तो आयडेंटिफाय होतो आहे, त्यावेळेला त्याचं कन्झर्वेशन सुरू होतं. बरोबर आहे. कशाला, मॉसला शेवाळाचा एक प्रकार, परंतु तो जीव आहे बरं का. तो वनस्पती नाही आहे, ती दिसते पूर्ण वनस्पतीसारखी. म्हणजे एवढा असा तुम्हाला हे दिसेल, गठ्ठा दिसेल, असा गोलाकार चेंडूसारखा वेगवेगळ्या वाटोळ्या आकाराचा हिरवा असा गठ्ठा दिसेल, परंतु ती वनस्पती नाही, तो प्राणी आहे. हां, अजून एक सांगेन त्याबद्दल. जर तुम्हाला दिसला तर लांबूनच पहा, वाळलेला असेल तर अजिबातच जाऊ नका जवळ. कवचकुलीपेक्षा भयंकर खास सुटते अंगाला. हां, ते जर लागला कुठं अंगाला तर त्याला त्या, मग ते बरोबर आहे, त्यानं ते प्रोटेक्टिव्ह हे केलेलं आहे. माझ्याजवळ कोणी यायचं नाही. अंडी ठेवलेली असतात त्यामध्ये जपून. त्यानं वाळलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा अंडी असतात. पाणी भरलं की परत ती हे होतात, विकसित होतात आणि परत त्यातून हे तयार होतो, प्राणी तयार होतो. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे बघा किती, परत एकदा आता परत माणसात आलो. जसं आपण मगाशी माणसात आलो देवडोहांच्या निमित्तानं, या सगळ्या ज्या काही व्याधी आणि हे सगळं आपलं विधीची जी काही दिसत आहेत ते सगळे नद्यांच्या कडेला होणार आहेत. हा जो प्रकार आहे सातारा भागामध्ये म्हणजे होणारा एक फार मोठा उत्सवच म्हणेन. आता त्या परळी खोरं तुम्हाला मी साधारणतः एक मोठं खोर आहे ज्या बाजूला, म्हणजे चाळकीवाडीला ते तुम्ही जर तिकडे गेला असेल, साताऱ्याला माहिती असेल, साताऱ्याच्या मागच्या बाजूला फार मोठं एक खोर आहे, परळीचं खोर आहे. त्या परळीच्या खोऱ्यामध्ये साधारणतः नाही म्हणलं तरी 300-400 गावं असतील आरामात. त्या 300-400 गावांमध्ये जे काही विवाह होतात, जे काही लग्न होतात, जे काही नवस होतात, जे काही उपासतापास होतात, त्या सगळ्यांची परतफेड कशाने करायची असते तर गोंधळ घालून. गोंधळ कुणा घालायचा? जननी मातेचा. जननी आई कुठे आहे? नदीत आहे. कुठे आहे? नदीला आहे. कुठं आहे? डोहात आहे. उरमुडीला एक छान डोहा आहे, जन्नी मातेचा डोहा आहे उरमुडीला. त्या उरमुडीच्या डोहाच्या कडेला हे सगळं त्या गावातले जे काही, आणि तो गोंधळ एका दिवशी काय अवस्था असेल मला सांगा. सगळे गोंधळ चाललेत ते. हां, पण तिथं पण परत तोच प्रोटोकॉल, तिथं जे काही शिस्तबद्धता, कुठलाही गदारोळ नाही, काही नाही, हे आजपर्यंत तिथं जपलं गेलं आहे. आणि हा नदीच्या ठिकाणी होणारा एक नदीच्या प्रती, नदीच्या कृतज्ञतेच्या अनुषंगाने होणारा अजून एक उत्सव, गोंधळ सामूहिक. ही परडी माहीत असेल. हां, हे गावाकडे आपल्याला जिथं हे काय आहे तर परत एकदा आपण हे कुठं पूजली जाते किंवा काय आहे, कोण पुजतं म्हणजे, आणि कुणाला पुजतं त्याबद्दल सांगेल का कोणी? मी एक क्ल्यू पण देईन त्याला. ही परडी आहे, नदीला पाण्याला देतात, पण तिथं एक देव असतो, त्याला आसरा म्हणतात. येस, परफेक्ट. हां, साती आसरा. साती आसरा काय आहे? जलदेवता आहे. जलदेवता आहे साती आसरा, ही जलदेवता आहे. मग ह्या जलदेवता म्हणजे तुम्ही बरं तिथं
त्याच्यात पण माहिती आहे मग ते अंडी रोटापासून सुरुवात होते आहे की नाही अंडी रोट किंवा लय भयंकर, म्हणजे जसं समोरचा म्हणजे गावल तसं आम्ही म्हणतो, जसं सापडेल तसं त्यानं काय मोठा गुन्हा केला आहे, काय गुन्ह्याचं स्वरूप काय आहे त्याच्यावर त्याच्या दंडाची हे होते बरं का. हां आकारणी होती, हां परतफेड. ती आकारणी जी होती का नाही, मग त्यानं काय केलं आणि त्याला काय उतारा सांगायचा, हे सगळं बघणाऱ्या, सगळ्या नियंत्रित करणाऱ्या अगदी प्राचीन काळापासूनच्या यंत्रणा सगळ्या जातीवाचे काहीच नाही, परंतु भगत, जंगम, ब्राह्मण हे सगळे लोक गावामध्ये असायचे. ह्या सगळ्या गोष्टींची धारणा किंवा त्याचा सगळा अधिकार त्यांच्याकडे. बरं, जंगमाने सांगितलं की तिथं हे करायचंच, भक्तानं सांगितलं भगत, ह्या सगळ्या देवरायांमध्ये भगत असायचा. देवरायांमध्ये ब्राह्मण कोण असायचं, देवरायांमध्ये ब्राह्मण, जंगम आणि भगत असायचे. विशेष गोष्ट ते भगत आणि ते जे जंगम होते ते वनस्पतीशास्त्राचे किंवा जैवशास्त्राचे अभ्यासक असायचे, का माहितीगार असायचे. बऱ्याच वेळेला ते औषधोपचार करणार, उपाय सांगणार, हे करणार. तसाच आमचा हा याचा सुद्धा भगत, देवडोहांचा सुद्धा भगत, तो सुद्धा तिथं काय करा, काय करू नका, पाणी कसं वापरलं पाहिजे. आणि मग पाण्याशी निगडीत ज्या काही हे असतील, म्हणजे काय तर ह्या ढवात जाऊन तिथे हे टाक, काय खाद्य स्वरूपात असेल, चुन्या स्वरूपात, म्हणजे असले हे प्रकार की जेणेकरून त्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल किंवा पाण्यात त्या जीवजंतूंना खायला मिळेल, अशा प्रकारचे उपाय आणि हे केले जाते. सगळे तुम्ही इथं जर बघितलं तुम्हाला तर ह्या साती आसऱ्याला जे काही दंड किंवा आकारणी म्हणून जे काही दिलं जातं ते सगळं अन्न स्वरूपातलं असतं बरं का. फार छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे तुम्ही अगदी बारकाईने बघितलं तर अन्न ज्याचा उपयोग होणार नाही निसर्गामध्ये कुणाला असलं काही तिथं काही घेतलं जात नाही, जे अंतिमता कुजून नष्ट झाल्यावर सुद्धा त्याचा उपयोग होईल अशा पद्धतीचं देणं हे साती आसराला दिलं जातं. तर त्याच पद्धतीनं इकडं हे बघाल, जिथं जी काही पावित्र्याची किंवा जी सांभाळण्याची ठिकाण आहे तर तिथं एक लोकांना परत एकदा मला सांगायचंच आहे की हे जपायचं आहे. 10 मोठी फार मोठा डोहा आहे, त्या डोहाला तिथं आता तिथं प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो, त्या 10वीवरून तिथं उड्या मारला, खाली खूप मोठा खडकाळ असा प्रदेश आहे बरं काय. लोक सांगतात आख्यायिका म्हणणार नाही, पण लोकांनी सांगितलेली गोष्ट. आणि मला त्यामध्ये समर्पकता काय वाटते, तर ज्या वेळेला मी तिथं ह्या डोहाच्या ठिकाणी जाऊन बघितलं, वरयाची ते डोहा, सातारा वेण्णा नदीला डोहा आहे, त्या डोहाच्या खालच्या बाजूला खूप मोठी खोल सगळी जागा आहे. आणि तिथं खूप असे म्हणजे वरून जर उडी जर मारली ना तर तिथं अपघात होण्याची शक्यता आहे. 1 वेळा सांगितलं असेल, 2 वेळा, 10 वेळा, मग ईर्षा लागणार ना, मी इथनं उडी मारतोय, ते पिंडीच बांधल्या तिथं. आता त्याच्यावर पाय नाही येणार ना, मी त्याच्यावर पाय देऊन मी खाली उडी नाही मारणार आहे. लक्षात आलं का. तर हे जे आहेत का नाही छोट्या गोष्टी आहेत, म्हणजे म्हणून ते भारी होते. आपल्याला नाही काय. नेक्स्ट आता मी कारणं सांगितले. लोकजीवन थोडंसं हे करूया, जनसंस्कृती विकास मुख्य. आता ह्याच्यावर थोडं बोर होतोय, त्रास होतोय, हां ऐकूया ना थोडंसं जरा फास्ट करायला का प्लीज. दादा कुठे गेले ते. त्याचा नको, त्याचा आवाज जास्त होतो तो कोपऱ्यातला, बाकी त्याचं तिकडेच. त्याच्यावर थोडासा वेळ घेईन बरं का. हां कृपया प्लीज कंटाळू नका, फक्त त्याच्यावर थोडासा वेळ घेईन. कंटाळू नका. हां माझ्या त्याच्यावर उडी, पाय कसा देणार त्याच्यावर. हां तुम्हाला सांगितलं की याच्यावर इथनं जाऊ नका, इथनं उड्या मारू नका, लागल मरल खाली, नाही ऐकत. हां चलो. दीपोत्सव हे बघा, याच्याबद्दल पण थँक्यू मॅम. याच्याबद्दल सांगतो. वसंतोत्सव सुरू झाला का नाही, महाबळेश्वरला वसंतोत्सवाची सुरुवात झाली की वसंतोत्सवाच्या सुरुवातीनंतर दुसरा उत्सव होतो वाईमध्ये कृष्णामाई उत्सव, तिसरा उत्सव होतो उडतारेमध्ये कृष्णामाई उत्सव, चौथा उत्सव होतो लिंबमध्ये कृष्णामाई उत्सव, 5वा उत्सव होतो साताऱ्यामध्ये कृष्णामाई उत्सव. तिथून सगळे ह्याच्यापर्यंत जिथं मुखाला मिळते तिथंपर्यंत सगळे कृष्णाबाई उत्सव. फक्त उत्सव कुठला मोठा, महाबळेश्वरचा, नाव काय वसंतोत्सव. त्याच्यामध्ये जेनेटिक्स आहे बरं का. ते नंतर सांगेन मी. महाबळेश्वरच्या वसंतोत्सवमध्ये जेनेटिक्स आहे बरं का. हां ते नंतर सांगेन मी, तितका वेळ नाही आहे. तर ते आणि भारी आहे, समजून घ्यायला छान आहे ते. तर त्याच दरम्यान दर त्रिपुरारी पौर्णिमेला, प्रत्येक वर्षीच्या त्रिपुरारी पौर्णिमेला ह्या जिथं जिथं कृष्णामाई उत्सव होता, जिथं हे कृष्णेसाठी किंवा कृष्णाच नव्हे तर कृष्णा मुख्य नदी आहे, तिच्या बरोबरीने तिच्या उपनदी, म्हणजे कृष्णा नदी आहे म्हणून ती भारी आहे आणि बाकी वेण्णा नदी आहे म्हणून हलकी, असं काहीच नाही ना. पाणी आहे, हे आहे नैसर्गिक संसाधन आहे. तर त्या संसाधनांप्रती या प्रत्येक गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो. दीपोत्सव काय आता परत एक आहे, याच्यामध्ये कालौघात काही चांगल्या काही गोष्टींचं म्हणजे सरमिसळ झालेलं आहे. मला असं वाटतं की ॲटलिस्ट 1-2 गोष्टी काय तर ती परंपरा नाहीशी होत नाही, लोक अजून ऐकतायत किंवा पाळतायत. हां काय होईल
तर आता थोडक्यात म्हणजे वाईट काय गोष्ट ते व्हायला नाही पाहिजे. मी म्हणतो चलो ठीक, कदाचित उद्याला जसं आज लक्षात येतं की ते चुकीचं आहे, उद्याला अजून लक्षात येऊन ते बदल करतील. द्रोणामध्ये हे सोडलं जायचं ना, आता तिथं प्लास्टिकची जागा, प्लास्टिकच्या द्रोणाला आहे, तेवढा जरा प्रॉब्लेम आहे. म्हणजे ते अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यांना थोडंसं वाईट वाटतं, पण परत काय म्हणजे किती. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे खरंच वेळ जाण्याची खूप हे आहेत. ते द्रोण बनवणार आहेत ना, द्रोण बनवणारे ते नाही आहेत गावामध्ये. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितलेत का, तुम्ही गावामध्ये वडाच्या पानाच्या पत्रावळ्याने द्रोण बघितलेत का? हां, माता आहेत का? मिळतात का? पुण्यात मिळतील, मार्केटला मिळतील, विकत आवर्जून आणावे लागतील, आहे का नाही? पण ते करणारा गावामध्ये जो वर्ग होता तो नाही. हां, तर हे इतक्या म्हणजे हे बदल स्वीकारावे लागतात. ठीक आहे, आपण त्या पद्धतीने हे केलं तर हे होतं काय, दीपोत्सव प्रत्येक घाटावर केला जाणारा. नेक्स्ट, ओके थांबा आता लोकजीवन. मी लोकजीवनाबद्दल सांगितलं. काय लोकजीवन आधारित होतं की मग मागे सांगितलं की ज्या गरजा, आता गरजांवर थोडंसं आता अजून थोडंसं पुढं जाऊया. गरजा काय होत्या माणसाच्या, तर एक कृषी संस्कृती. भारत हा कृषीप्रधान आजही आहे, त्यावेळी होता. बघा पुण्यात पहिलं धरण कधी झालं जिल्ह्यात? पुण्यातलं पहिलं धरण धरण साल ब्रिटिशर्स. स्वतंत्र भारतातलं पहिलं धरण स्वतंत्र भारतातलं पुण्यातलं पहिलं धरण. मला साल पाहिजे, धरणच मला साल पाहिजे. मी सांगतोय ते पटतंय का बघा. जे या सभागृहातल्या ज्या लोकांनी ते बघितलंय, जे अनुभवलंय, 72चा दुष्काळ कोणी अनुभवलाय? 1972चा दुष्काळ कोणी अनुभवलाय? हां, काय होतं, काय झालं होतं त्याला बोलूया. मला माहिती आहे, मी तर काही जन्माला आले नव्हते, पण आजोबा सांगतात की प्लेग होता आणि 1965 साली पुन्हा वाहून गेलं होतं. नाही, मला 72चा दुष्काळ फक्त पाहिजे. पाणी मिळायचं नाही. ओके, हां हां. बघा अन्नधान्याची टंचाई होती आणि पाण्याची पण टंचाई होती. 2001, 2013, 2009 त्या दरम्यानचे दुष्काळ आपण अनुभवलेत. त्यावेळेला कुठली टंचाई होती का? होती का? दुष्काळ होता का? दुष्काळ होता का? मी आता सांगितलेल्या सारी दुष्काळ होता ना महाराष्ट्रामध्ये. मग टंचाई का नव्हती? आपण बाहेर पाठवलं पाणी रेल्वेने अदर स्टेट्समध्ये. आपल्याला प्यायला पाणी होतं, धान्य होतं. हे काय कशामुळे झालं एवढं मोठं काय? हां, धरणांमुळे. ओके बघा हळूहळू मुद्द्यावर येऊया. आपण लई मोठे गोळ घातलेत. तर काय झालं, धरणं बांधली नाही पाहिजेत का? नो डाऊट धरणं बांधली पाहिजेत. आपल्याकडे काय झालं, आपण जलसंधारण जलसंचयनामध्ये आपण प्रगत होत ज्या काही 140ची हे करायची आहे, गरजा भागवायचे आहेत, तर त्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला ह्या नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून राहावं लागतं. सगळ्यात मेजर एक इश्यू काय होता संपूर्ण महाराष्ट्रात, आपण फक्त आपल्या भागाबद्दल बोलूया हां दुनियादारीनंतर. तर आपल्याकडे काय होतं, मुख्य जलसंचय, पाण्याचे साठेच आपल्याकडे फारसे केले गेलेले नव्हते. जी काही धरणं बांधली गेली ती ब्रिटिशर्सनी बांधलेली धरणं होती. आणि या ब्रिटिशर्सनी बांधलेल्या धरणांमध्ये मेजरली कुठलं होतं, तर जे एकतर त्यांची जी काही ऑफिसर्स किंवा थोडक्यात त्यांच्या वसाहती असणाऱ्या जवळची ठिकाणं किंवा जी दुष्काळी भागामध्ये सखल प्रदेशमध्ये असलेल्या खालच्या भागामध्ये तुम्हाला तर निरा त्यांचा आहे बरं का, निरा जे आहे निरा त्यांचा आहे, उजनी त्यांचा आहे, उजनीचा हे त्यांचा आहे, कोयनेचा स्ट्रक्चरल डिझाईन त्यांचं बांधलं आपण. खाली आमच्याकडे नेर आहे, त्यानंतर राजीवाडी आहे, साताऱ्यामधले कास धरण ब्रिटिशर्सनी बांधले, वेण्णा लेक महाबळेश्वरचा ब्रिटिशर्सनी बांधलेला. ही सगळी हे धरणं आहेत. तशी आता इथंही असतील, पुण्यामध्येही काही असतील. म्हणजे इथलं मला वाटतं कात्रचे इथलं जे हे जे आहे घाटातल्या खाली उजव्या बाजूला दिसतं ते कदाचित ते त्यांच्या काळातलंच असावं. ते ब्रिटिशर्सनी हे केलेलं, जिकडून पाणी इकडं ह्या पेठांमध्ये येत होतं, त्या पेशवा हां बरोबर आहे की नाही, एक्झॅक्टली म्हणजे त्या आहे की नाही. तर ही अशी काही मोजकी ठिकाणं धरणं पाण्याची आपल्याला ही काही माहीत होती की जिथं जलसाठा जलसंचय होता. उर्वरित महाराष्ट्रामध्ये नद्यांचा एवढ्या प्रदेशामध्ये सुद्धा कुठंही आपल्याला कुठलंही मोठं धरण सांगा तर हे नव्हतं. 72ला जो काय दुष्काळ होता, 72 म्हणजे ठीक आहे 50ला कोयना झालं, त्या दरम्यान काही धरणं झाले असतील, पुण्यामध्ये झाले असतील, महाराष्ट्रामध्ये झाले असतील, साताऱ्यात झाले असतील, परंतु त्यातूनही सगळ्यात मोठा दुष्काळ म्हणून गणला जाणारा का सगळ्यात मोठा दुष्काळ आत्ता पडलेला होता. हे 2012-13 किंवा हे जे दुष्काळ होते लई मोठे दुष्काळ होते. त्यावेळेची पर्जन्य सरासरी त्यावेळीची पर्जन्य उपलब्धता ही 72पेक्षा कमी होती, परंतु तो जाणवला नाही का तर पाणी साठवलेलं होतं. आणि सर्वदूर भारतामध्ये सगळीकडे अन्नधान्याची खूप चांगली
हे होत होती कुठं ना कुठं, इथं पाऊस नाही पडला तर तिथं पडलाय, ठीक आहे, ओके. आता ही का संपर्क यंत्रणा, दळणवळण यंत्रणा किंवा आपण तेवढे हे पॉवरफुल किंवा प्रगत होतो त्यावेळीची परिस्थिती बघा. 72 आता 72च्या मागे जाऊया. 72ला जर पहिलं धरण म्हणजे मी जर म्हणत असे मोठा दुष्काळ जाणवलेला 72च्या आधी जाऊया. बघा काय परिस्थिती होती. कृषीप्रधान आहे, गाव आहे, सातारा आहे, पुणे आहे, पुण्यातनं वाहणारी नदी आहे, पुण्याच्या बाजूला सलग. त्यावेळेला पडणाऱ्या दुष्काळांची वारंवारता का तीव्रता म्हणजे असं म्हणलं जातं, जे काही ऐतिहासिक दाखले किंवा तुम्ही जर रेफरन्सिंग करून बघितलं तर तुम्हाला सलग 2, 3, 4 एक सलग दुष्काळ, 2 वर्ष 3 वर्ष दुष्काळ किंवा त्याची वारंवारता जास्त होती. अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे कोणत्याही प्रकारे पाणी जे काही साधन आहे ते साठवण्यासाठी जागा नाही आहे, त्यावेळेला काय कराल? मायग्रेशन पण होणार की, पण पाण्याच्या प्रदेशातच होणार. तिथं पण पाणी नाही, जिथं मायग्रेशन व्हायचं तिथं पण पाणी नाही. काय कराल? बघा तिथं देवडोह सुरू झाले. आता देवडोह त्यामध्ये काय करत होते? लोकजीवनाशी, लोकसंस्कृतीशी सुसंगत तिथं देवडोह काय करत होते? तर मला तुम्हाला सांगायला खूप छान वाटेल. ज्या वेळेला हे देवडोह धरणं झाली, आपल्याकडून देवडोह अस्तंगत होण्याचं, देवडोह नामशेष होत जाण्याचं मुख्य कारण काय? धरणं झाली. मनुष्य केंद्रित विचार करतोय फक्त आपण. आता जे काय बोलतो ते मनुष्य केंद्रित बोलतोय. आपल्याला अजून पुढे जाणार आपण, मी निसर्ग केंद्रित पण येणार की, पण मनुष्य केंद्रित ह्यानं काय झालं तर फक्त धरणं झाली की तेवढं माहीतच नाही गावातल्याला. इथे ढव आहे, हो ढव आहे, बरं काय नाही आहे. हे आत्ताची परिस्थिती आहे, बरोबर आहे. पण हेच काय होतं, जरा मागे जाऊया परत. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत किंवा त्याच्या आधीपर्यंत, प्राचीन काळापर्यंत जेव्हापासून देवडोहांची संस्कृती किंवा परंपरा जी काही रूढ झाली तेव्हापासून काय होतं तर वर्षानुवर्षाचं पिढ्या दर पिढ्यांचं रेफरन्सिंग किंवा माहिती मी यांना सांगणं, यांनी त्यांच्या मुलाला, त्यांनी त्यांच्या मुलाला, त्यांनी त्यांच्या मुलाला, काही पिढ्यांपासून मला माहिती आहे की नदीच्या या भागामध्ये पाणी साठलेलं आटत नाही. बरोबर आहे का? या भागामध्ये नदीच्या एवढा मोठा त्या नदीचा घेर आहे, एवढा मोठा त्याचा विस्तार आहे, आणि त्या भागामध्ये जर पाणी साठलेलं असलं एकदा पावसाळ्यामध्ये तर कसलाही जरी दुष्काळ पडला, नदी आटली. तुम्हाला विशेष गोष्ट माहिती आहे बघा, धरणं व्हायच्या पूर्वीपर्यंत कृष्णा नदी पण पूर्ण आटायची. आमचे जे आजी आजोबा वाडवडील सांगतात कृष्णा नदी आटायची बरं का, पूर्ण कोरडी खडखडीत. आणि आता आमची बारकी कुठली वडासुद्धा आटत नाही का, ड्रेनेज एवढं सोडतोय आपण, वडासुद्धा आटत नाही गावातला एखादा. एवढी पाण्याची उपलब्धता आहे. त्यावेळेला कृष्णा नदीसुद्धा आटत होती. त्या आटलेल्या नदीमध्ये ज्या वेळेला एका पर्जन्य हंगामानंतर जी काही उर्वरित हंगामासाठी पाण्याची गरज आहे त्याचं काय करायचं? झरे काढत होते, बरोबर आहे. ते म्हणजे सगळ्याच ठिकाणी वालुकामय प्रदेश नव्हते, म्हणून नद्यांची भूरचना पण तितकीच महत्त्वाची आहे, बरोबर आहे ना. सगळ्याच ठिकाणी हे झरे काढून पाणी मिळत नव्हतं. मग काय तर अशा ठिकाणी जी काय आता मॅम जे म्हणत होत्या लोकवस्ती, मायग्रेशन होतं एका लोकवस्ती तिथे एकवटलेली, या देवडोहांच्या ठिकाणी तुम्हाला गाव आणि लोकवस्त्या एकवटलेल्या दिसून येतील. याचं कारणच मुख्य हे की कितीही मोठा दुष्काळ पडला आणि कितीही आवर्षण प्रवण काही परिस्थिती असली तरी त्या देवडोहातलं पाणी आटणार नाही, जे की मला पुढचे 2-5 वर्ष जेवढा देवडोहाचं पाण्याची धारण क्षमता, टिकण्याची क्षमता जास्त, तेवढा तिथं लोकसमूह जास्त, बरोबर आहे. आता याच्याबरोबरीने अजून पुढं थोडंसं जाऊया. आता त्या देवडोहामध्ये आकार, विस्तार, त्याची पाणीची काही साठवण क्षमता वगैरे सगळी एकदा नोंद आहे, झाली, तयार झाली, तरी पण काय खायला लागतंय. अन्नधान्यावर आलो परत आपण, आहे का नाही. आता पाण्याची गरज संपली. मग आपल्याला जे म्हणलं आता लगतचे काही दुष्काळ झाले त्यामध्ये आपल्याला पाण्याची आणि अन्नधान्याची कशाचीच कमतरता पडली नाही. 72ला खायला पण मिळालं आणि प्यायला पण मिळालं नाही. आणि आत्ताच परत त्यावेळेची विचार करूया की त्यावेळेला तर आत्ता आपण बोलतोय तरी खायला प्यायला, त्यावेळेला म्हणजे अक्षरशः दुष्काळाने माणसं मरायची ही परिस्थिती होती. तुम्ही जर काही संदर्भ साहित्य जर चाललंच सगळं तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दाखले मिळतील. लोकांनी म्हणजे आम्ही ज्या वेळेला मी अभ्यासतोय, काही गोष्टी आम्ही बघतोय म्हणजे, तर त्याच्यामध्ये अक्षरशः पीक काय घेऊन बसलाय तुम्ही. ज्या काही हे आपण रानभाज्या म्हणून म्हणतोय की नाही, रानभाज्या, कुठल्या रानभाज्या मिळत नाही खायला, काय खायला येईल ते खाल्लंय त्या तशा रानभाज्या झालेल्या म्हणजे मला वाटतं बरं का की त्यावेळेला तसं नाही आहे. ज्या काही चवीन तुम्हाला रानकेळी माहिती आहे, रानकेळीची पण पीठ केलं जायचं. रानकेळीचं पीठ करून त्याच्या पिठाच्या भाकरी केल्या जायच्या. जास्मिनम मलबारिकम नावाचा एक मोगऱ्याचा प्रकार आहे. जास्मिनम मलबारिकम नावाचा एक रान मोगरा आहे. त्या मोगऱ्याच्या फळांचं पीठ करून त्याच्या भाकरी केल्या जायच्या. का? अरे नाही मिळत त्यावेळेला काय खायला, त्यावेळेला खायला काही मिळत नव्हतं. याची कारणं काय होती तर शेतीखाली उपजाऊ प्रदेश तेवढा नव्हता, त्याला सिंचनासाठी तेवढी साधनं उपलब्ध नव्हती. सिंचनाची साधनं ह्या देवडोहांच्या ठिकाणी उपलब्ध होती. मग आता काय करायचं, प्यायची पाण्याची सोय झाली. मग त्या देवडोहामध्ये किती पाणी शिल्लक आहे आणि त्या पाण्याचा वापर कसा केल्यावर, कुठली पिकं घेतल्यावर तिथे किती उत्पन्न मिळेल आणि त्या उत्पन्नामधून किती तोंडांची भूक किंवा गरज पूर्ण होईल, या पद्धतीनं विकसित असणाऱ्या पीक वाहनांची शेती त्यावेळेला प्रचलित होती.
की जी पिकवानं 1 किंवा 2 पाण्यावर किंवा पहिलं प्राधान्य काय, बिन पाण्यावर, पाणीच नाही, त्यानंतर 1 पाणी, त्यानंतर 2 पाणी. बरं, पाणी द्यायची पद्धतीसुद्धा आत्तासारखी विकसित होती का, आता आपण बटन दाबतो, टॅप वॉटर देतो, ह्याला शेतीला सुद्धा टॅप वॉटर आहे, म्हणजे खटका होता तो टॅप वॉटर आहे ते देतो आपण आता शेतीला. त्यावेळेला काय होतं, हाताने ते मोठेनं प्रत्येक देवडोहाच्या ठिकाणी जा, जिथं जिथं घाट आहेत, घाटावर आपल्याला बरीचशी काही म्हणजे आपल्याला न लक्षात येणारे काही स्ट्रक्चर दिसतील, मधूनच होल दिसतील. अरे मोठा होते तिथं पहिल्या, त्या मोठेनं तिथून पाणी दिलं जात होतं आणि ते त्या पाण्यावर आधारित किती समूह शेती, सामूहिक शेती केली जात होती. म्हणजे परत कारणं तीच होती की मला जरी नाही मिळालं, मला एकट्याला नाही, तर ते गावासाठी सामूहिक सार्वजनिक यानं ते वापरता येईल, त्याकरिता त्या भागामध्ये प्रचलित असणारी पिकंसुद्धा होती. ही कमी पाण्यावर येणारी आणि उत्कृष्ट त्याचं पोषण मूल्य असणारी पिकं होती. लक्षात आलं, कृषी संस्कृती. आता याच्याबरोबर आणि ह्याचं कारण काय होतं, तर अनियमित पर्जन्यमान. अनियमित पर्जन्यमान, आपण मान्सून हाच अनियमित आहे, ईशान्य आपलं नैऋत्य मान्सून हा त्या नावात तो अनियमित हे त्याला असे आहे. म्हणजे एखादा आपण म्हणतो ना की पहिले एसटीडी पीसी जुन्या हे होते, पिवळे बोर्ड्स असायचे, आयडेंटिकल सिम्बॉलिक आहे, ते ईशान्य म्हणजे आपला नैऋत्य मोसमी अनियमितच आहे. तुम्ही गेल्या काही वर्षांचे रेकॉर्ड्स आहेत आणि याचे हे करून बघा. जलसंधारणाचा अभाव, दुष्काळाची वारंवारता, हा सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात आले. या एवढ्या काही ह्या एका स्लाईडमध्ये काही शंका असेल किंवा याच्यावर काही बोलायचं असेल तर बोलू शकतो आपण. ठीक आहे, पुढे दुष्काळामध्ये पाणी न प्यायल्यामुळे ते हे झाली आहे, सिम्बॉलिक हे आहे तो. जाऊया पुढे. हे कास धरण जुनं, आता उंची हे केलेलं वेगळं आहे. हा याचा घाट आहे, ओझरडेचा, वाईजवळ ओझरडे म्हणून गाव आहे, तिथला एक घाट आहे आणि घाटावरच देवळ हे आहेत, घर आणि हे आहेत खूप, अगदी म्हणजे नदीतच आहेत जवळ, बघितलं ना, जवळपास नदीत आहेत ती घरं. हा हे तो ह्याचा विन्ना नदीचा उगम आहे. लिंगमाळा वॉटरफॉल तुम्ही पाहिला असेल जर महाबळेश्वरला गेला असेल. हा लिंगमाळा जिथं खाली पडतो तिथं मी उभा आहे, तिथे समोर. साईज आकार बघा, म्हणजे हेच मी म्हणतो, देवडोहाचा आकारपेक्षा त्याची पाणी धारण क्षमता महत्त्वाची आहे. म्हणजे देवडोहाचा आकार छोटा असेल, म्हणजे आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेला की विहीर आड बघितले ना, आड असतात, आडाचा वरचा हा घेर खी असतो पण खोली जास्त असते, बरोबर आहे. त्याच वेळेला बऱ्याचशा विहिरींचे बघितलं तर घेर मोठा असतो पण खोली कमी असते. म्हणजे हे देवडोहांचा आकार, आणि हा देवडोहांचा आकार हा निश्चितपणे मानवनिर्मित नसल्यामुळं तो मानवाच्या हातात नव्हता हे सगळं. आणि याच्यावर सुद्धा आपले याचे म्हणतो मॉडर्नचे साबळे सर ना, मॉडर्न कॉलेजचे ना का फरक ह्याचे डेक्कनचे नाही, साबळे सर, हां डेक्कन कॉलेजचे. आत्ता त्याच याच्यावर एक काम करणारे खूप छान, तुमच्या इथं त्यांच्याशी कधी तुमचा संघ झाला किंवा त्यांच्याशी बोलता आलं तर बोला. ह्या देवडोहांची निर्मिती कशी झाली किंवा नद्यांमध्ये ह्या नद्यांची पात्रं कशी तयार झाली यांच्यावर त्यांची PhD आहे बरं का, आणि खूप छान त्यांचा अभ्यास आहे. आम्ही त्यांच्याकडूनही मार्गदर्शन घेतो की डोह कसे तयार झालेत. तर आम्ही आता डोह कसे तयार झालेत हे आम्हाला त्यांनी सांगितलं बरं का. डोह ह्या भूरचनेच्या कुठल्या घडामोडींमुळं कशा पद्धतीनं तयार झालेत, तर याच्याबद्दल आम्हाला त्यांनी 1-2 सेशन आम्हाला ऑनफिल्ड साताऱ्यामध्ये येऊन दिली होती डोहांच्या ठिकाणी. नाही, डोह तयार मी तेच म्हणतो, ही भौगोलिक आणि ह्याच्या म्हणजे भूगर्भीय काय म्हणते हालचालींचं हे आहे. खोरं ज्यावेळेला तयार होतं ना, नदीचं खोरं तयार होतं, हे तर तुम्ही नाही आहे. एक तर ह्या सगळे इरप्शन्स आहेत, हे इरप्शन्समध्ये ज्यावेळेला ते खोरी तयार होते, त्या खोरी तयार होताना काहीतरी त्यांनी त्याला कसले तरी प्लेट्स असं एक त्यांनी मला हे सांगितलं, माझ्याकडे ते लिहिलेलं आहे. तर त्या प्लेट्समध्ये काहीतरी हे झाले आणि तिथं मग ते उंच सकल प्रदेश तयार झाले. विशेष गोष्ट तुम्हाला सांगायची, प्रत्येक देवडोहाच्या, मी अजून पुढच्या स्लाईडमध्ये सांगेन, प्रत्येक देवडोहाच्या ठिकाणाची डोहाची संरचना वेगळी बरं का. म्हणजे तुम्हाला देवडोह म्हणजे तिथं खडक पाहिजे नाही, तिथं खडक नाही, तिथं वाळूसुद्धा, तिथं मातीसुद्धा आहे, परंतु अंतिम हे काय आहे, मानव केंद्रित, पाणी साठतंय. हां चलो ठीक. साबळे पांडुरंग साबळे सर, कंटाळलं. नेक्स्ट. आता परत ह्या सगळ्या देवडोहांच्या ठिकाणी परत एकदा जर देवरायांमध्ये आलो आपण, दैवी आणि पेशाच्या संकल्पनांची मांडणी. आमच्या इथे एक वज्रडोह नावाचा डोह आहे. वज्र म्हणजे नावातच त्याचा भारदस्तपणा जाणवतो ना, वज्रडोह. पण वज्रडोह हे एक इंद्राचं काहीतरी एक आयुध आहे, कुठलं तरी अस्त्र, की ते तो म्हणजे इंद्राचं अस्त्र आहे, ते धारण करतो तो वज्रडोह. नावच असलं भारदस्त आहे, खरंच भारदस्त आहे. आजही 2025मध्ये म्हणजे मी जातो म्हणजे बढाई म्हणून सांगत नाही, मी अभ्यास करतो म्हणून जातो. 5 गाव आहेत बाजूला, 6 गाव आहेत बाजूला, एक माणूस फिरकत नाही देवडोहाच्या ठिकाणी, एकही. आजही
केवढं मोठं गारुड असेल त्या. बरं, का चांगलं आहे? येस, चांगलं आहे. का चांगलं आहे सांगतो बघा. तर संकल्पनांची रचना, त्या देवडोहांप्रती असणारं मानवाचं वर्तन, आचरण कशा पद्धतीनं, कसल्या कुठल्या कारणानं ठरलं गेलं पाहिजे, तर हे त्या देवडोहाच्या स्वभावावर किंवा देवडोहाच्या तिथल्या जैवविविधतेवर बऱ्याच अंशी अवलंबून असतं. त्यातला एक उदाहरणादाखल सांगतोय. हा जो मासा दिसतोय, हा मासा जर इथं मत्स्यशास्त्रात किंवा जीवशास्त्रात कोणी हे करत असतं, मला हा नकटा म्हणून मासा गणला जातो. नकटा, त्याला माणसासारखं नाक आहे बघा, दिसतंय काय? माणसासारखं नाक आहे त्याला रे सर, हे लोब आहे, त्याला लोब म्हणतो आम्ही शास्त्रीय भाषेत, त्याला लोब म्हणलं जातं. तर तो जो आहे हा नकटा, हा तुमच्याकडे इकडे पुण्याकडे मिळणार नाही. एंडेमिक टू कृष्णा रिव्हर सिस्टीम. हां, तो आता जर कृष्णे तर खाली जाऊन कुठनं वळून इकडे निरेतनं इकडं आला असेल तर मे बी हो सकता आहे की नाही. परंतु हा नकटा हा एका सातारा जिल्ह्यातल्या कृष्णा नदीच्या एका विशिष्ट डोहामध्येच मिळतो बघा. हां, बाकी तुम्हाला हा नकटा तिथं आजूबाजूला दुसरीकडे कुठं बघायला मिळणार नाही. ही कधीची गोष्ट सांगतोय मी, ज्या वेळेला हा नकटा मासा त्या माणसाला पहिल्यांदा मिळाला असेल. तो माणूस कोण होता? तो भोई असेल, कातकरी असेल, गोसावी असेल, दरवेशी असेल, मुस्लिम असेल, कुणी असेल, जो मत्स्य कास्तकार होता, ज्याचं त्या माशावर जीवन जगणं अवलंबून होतं, त्याला आढळणार ना. आपल्याला काय कळतंय? आपण आत्ता म्हणणार मी फिशरीचा हे अभ्यासक आणि हे नाही बाबा, तो आहे का नाही. तसं त्याला आढळून आला, त्याला एक गोष्ट लक्ष. बरं, त्यानं काय केलं? त्याच्या कम्युनिटीमध्ये सगळीकडे परत हे झालं की अरे तिथं असं हे आहे, काय अरे जपलं पाहिजे, मग काय करूया, चलो काय स्टार्ट केलं बघा. तर ह्या माशाला वर्षातल्या एका विशिष्ट दिवशी याला पकडलं जातं. या डोहामध्ये जो मी वज्रडोह सांगतोय, त्या वज्रडोहामध्ये हा मासा आढळतो. त्या डोहामध्ये या वर्षातल्या एका विशिष्ट दिवशी या माशाला पकडलं जातं. रिसर त्याची पूजा, जिवंत त्याला रिसर त्याची, त्या म्हणजे तो जिवंत असेपर्यंतचं जे काय करता येईल ते त्याला पाण्यात ठेवून हे करून ते सगळे प्रकार करायचे त्याला जीवन ठेवण्यासाठीचे. हां, त्याला पूजार्चा करायची त्याची, त्याला नमन करायचं, त्याला वंदन करायचं आणि त्या नाकात नथ घालायची. इथं त्याला एक नथ घालायची नाकामध्ये, सोन्याची नथ घालायची. आता हां, नथीची जागा आता रिंगने घेतली, असो ठीक आहे, घालतायत आत्ता ही रिंग घालतायत त्याला, त्या माशाला इथं सोन्याची रिंग घालतायत. आणि त्यानंतर तो मासा नदीला परत अर्पण करून टाकायचा. गेला परत तो जिवंत. हां, परत तो मासा, ह्या माशाची मासेमारी होती का? हो, ह्या माशाची मासेमारी होती. नथीच्या माशाची मासेमारी होत नाही. मोस्टली नथीचा मासा जो असतो मोस्टली फिमेल असते. किती काय म्हणजे बैल जेनेटिक्स कुठं जाते, काय करते, आपल्याला ह्या कन्झर्वेशनकडे कशा नेत आहेत. बरं, तो मासा परत कोणी पकडला तर तो मासा धरायचा नाही का, तर देवाचा मासा आहे. बरं, असे किती नथीचे मासे होणार वर्षाला? एक. किती वर्ष झालं करतं ते? खूप वर्ष झाली ना, आहे की नाही. ही एक कन्झर्वेशनची आयडियॉलॉजी, कन्झर्वेशनची मेथडॉलॉजी आपल्या भारतीय प्राचीन संस्कृतीनं, परंपरेनं आलेली आपल्याला एक ही आहे. जोपर्यंत तो मासा सापडत नाही, ज्या दिवशी तो मासा सापडेल त्या माशाला नथ घातली जाईल. त्यानंतरनं त्या गावाची आणि त्यातल्या बाजूच्या 5 गावांची यात्रा सुरू होते. मासा सापडला नाही आणि नथ घातली नाही तर यात्रा नाही. त्यामुळं आणि मग ते कावळ्याला शिवलं नाही तर गाईला द्या, नाही बरं का. तसलं काही चालत नाही. तिथं मासा किती छान आहे ना हे. बरं, हे काय सरळ सांगितलं असतं ऐकणार नाही. मी सांगितलं असतं, त्याने सांगितलं असतं सरळ, काय लोक असतील, काय लोकांचं त्या समाजामध्ये ह्या सगळ्या गोष्टी रुजवणाऱ्या लोकांना, त्या वर्तन करण्यास भाग पाडणाऱ्या लोकांचा काय प्रभाव असेल. म्हणजे त्यांना मानलं पाहिजे, हॅट्स ऑफ त्या लोकांना की त्यांनी लोकांनी हे सगळं करण्यास भाग पाडलं, ते रूढ केलं. आणि ते अजूनही सुरू आहे. 2025मध्ये तिथं मासा पकडला जातो, त्याला नथ घातली जाते. तर हे सगळं कशासाठी? तर तो मासा एंडेमिक टू कृष्णा. बरं, आता तो इकडे तिकडे हे झाला आहे, कोयनीमध्ये थोडा मिळायला लागला का, तर तेवढ्यानंतर तो प्रवास करणार ना पाण्यामधून, इकडून तिकडून जे चॅनल्स आहेत, सब चॅनल्स आहेत, त्या सब चॅनलमध्ये इकडे तिकडे जाणार. पण ही जी जैवविविधता संवर्धनाची, संरक्षणाची जी काही पद्धती होती ती त्यावेळेला आपल्या पूर्वजांनी घालून दिली. आणि म्हणून ते देवडोह आपल्याला हे करायचे, काय जपायचेत. आणि त्याचबरोबर मग हे सातीआसरा, हे सातीआसराचं कधी मूर्ती वगैरे बघायला मिळत नाही बघा. ह्या फोटो मी जाणीवपूर्वक ही मूर्ती आहेत बघा सातीआसराच्या, मोठे मोठे दगड हे मूर्ती करून ठेवलेले आहेत. त्याबरोबर हे अशीच काही रांजण खळगे साताऱ्याजवळचेच की जे वळशाला म्हणत आपण गेलो होतो एकदा वळशाला. तर इथं सुद्धा सातीआसराचं फार मोठं ठाण आहे बरं का, ठाण म्हणायचं. असं तिथं काय असतं हे ना, ठाण म्हणायचं. म्हणजे असं त्रासदायक असलं की ठाण म्हणतात, आहे का नाही, आहे का नाही. आणि जर लाभदायक असलं की स्थान म्हणतात, आहे ना. फरक आहे. तर तसं आहे. तिथं परत तोच आहे, परडी देतोय सातीआसरीला. आपल्या आचरणामध्ये, लोकांच्या आचरणामध्ये त्या निसर्गाशी किती एकरूपता आहे बघा. तर त्यानं त्या बोटीला त्यानं घोड्याचं हे दिलं, ती घोड्यासारखी ती पाण्यामध्ये गेली पाहिजे, त्यानं मासेमारी केली पाहिजे. खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. नेक्स्ट प्लीज.
अंडी घालणार आहे. कार्प आहे आणि हा विशेष म्हणजे हा कार्प आहे, म्हणजे मायनर कार्प येईल हा याच्यातला, फ्रेश वॉटर मायनर कार्प आहे. ह्या आपण जे आत्ता काही नाही रे कुठला हा ऑन केला होता. हात लागल्यामुळे बंद. चलो ठीक. हा मासा काय आहे आपल्याकडं, आता तुम्ही मासे खात असाल तर तुम्हाला फ्रेश वॉटर, रोहू, कटला, मृगल, सिल्वर ग्रास, सायप्रिनस, 6 मासे जे कल्चरमध्ये वापरले जातात. आपण म्हणतो की आपल्याला, म्हणजे तो पण प्रॉब्लेम बोलेल मी, तर हे यातले सगळे मासे हे एक्झॉटिक आहेत बरं का. हां, चीन, सायप्रिनस आफ्रिकन, तुमचा सिल्वर कार्प आणि हा ग्रास चीनच्या अमरनाथीतला, आणि रोहू, कटला, मृगल फ्रॉम गंगा. गंगेतला असलं म्हणून काय झालं, पुण्यात नाही यायचं ना. हां, पुण्यात नाही यायचं किंवा महाराष्ट्र लोकली एक्झॉटिक जरी हे असले तरी. तर त्यामुळे ह्या माशांच्या फिशरीला बडाई म्हणजे हे दिला पाहिजे, चालना दिली पाहिजे, हे सांगायचं तुम्हाला. नेक्स्ट हां, काल ह्या देवडोहांची परिस्थिती होता. ॲक्च्युली हा फार मोठा नदीचा फोटो आहे मध्ये या ठिकाणी इथं देवडोह होता. ही कालची परिस्थिती होती बघा. अजून नेक्स्ट बघूया. हां, धरणांचे बांधकाम झालं, पण हे नाही स्थलांतर मार्ग बंद झाले बघा, हळूहळू सुरुवात झाली बघा. आता काय झालं, धरणांची बांधकामं झाली. काय झालं, हे कशासाठी केलं, देवडोह का राखले जात होते. मग अशी आपण एक जैवविविधतेच्या अनुषंगानं, मानवी जीवनाच्या अनुषंगानं आपण एक गोष्ट आपण मगाशी हे केली. आता आपण थोडंसं निसर्गात जाईल. मी म्हणलं थोडंसं आपण, मी आता परत निसर्गात जाईल. आता निसर्गात गेलो. निसर्गात गेल्यानंतर काय झालं, तर बघा ज्यावेळेला सांगितलं जातं की तिथं तो मासा पकडायचा नाही, तिथं पायात तिथं काही दोन्ही धुवायचे नाहीत, किंवा तिथं काही पाणी खराब होईल असलं कृत्य करायचं नाही. तर याच्या बरोबरीनं काय करायचं, तर त्या देवडोहामध्ये मानवी या कृतीबरोबरच तिथं मासेमारी करण्यासाठी सुद्धा बंदी असायची, मनाई असायची. आता याचं कारण काय असेल, याचं कारण काय असेल, कसं तुम्हालाच कळलं पाहिजे. म्हणजे मला तुम्ही सांगावं या मला अपेक्षित आहे, तुम्हाला माहिती आहे असं मला म्हणायचं. नाही, मी तुम्हाला अख्खं सगळं मी तुम्हाला सांगितलंय काय होतंय ते. हां, आश्रयस्थानं आहेत, नो डाऊट आश्रयस्थानं आहेतच. आश्रयस्थानं आहेत, निवासस्थानं आहेत, संरक्षण स्थानं आहेत. बघा काय होतंय. परत एकदा मागे जाऊया. धरणं होण्याच्या पूर्वीची परिस्थिती, नदी आटली, अन्न पण आहे, सगळं ठीक आहे, अन्न बाहेर पण आहे. बघा ना, आपण परत एकदा मागे जाऊया. नदी आटली, किती साधी. बघा ना, की ज्या वेळेला अख्खी पूर्ण नदी आटलेली आहे त्यावेळेला एकमेव आणि एकमेव त्या डोहांमध्येच पाणी असणार आहे, बरोबर आहे ना. त्या डोहांमध्ये पाणी असणार आहे, त्यावेळेला त्या अख्ख्या नदीतली जी काही जलजैवविविधता आहे ती त्या डोहात एकत्र येणार आहे. जर तुम्ही जर तिथं त्याची जर शिकार जर केली तर मग व्हॉट नेक्स्ट, पुढच्या पिढ्यांसाठी काय ठेवणार तुम्ही. हां, मग ज्या वेळेला असं तुम्हाला कुठं ऐकायला मिळतं ना, एखाद्या गावात गेल्यावर की आमच्या इथं मासेमारीला जाऊन तिथं पाण्याचा यायला मासेमारीला बंदी आहे, राहून नमस्कार करायचा लोकांना, माहिती आहे का. ती लोक अजून ते पाळतायत का, तर ही एक ह्या म्हणजे जनुकीय, जसं मागाशी देवराया सांगत होतो की ह्या जनुकीय कोश आहेत, जीन बँक्स आहेत. काय आहे देवडोह, जीन बँक आहे, बरोबर आहे ना. ज्या वेळेला त्या नदीतली सगळी जैवविविधता त्या डोहाच्या ठिकाणी एकत्रित येते आणि तिथं जर मी जर त्याची शिकार केली. आता हे शिकार न केल्यामुळं काय होतंय बघा, तर वर्षभर ज्या काही 8 महिन्याच्या किंवा 6 महिन्याचा जो काही कालावधी असेल, किंवा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये काही वर्षांचा कालावधी असेल, त्या कालावधीमध्ये ह्या देवडोहांमध्ये हे सगळे जीव एकत्र आल्यानंतर काय होईल, ज्या वेळेला परत नव्यानं परत पुढच्या वर्षीचा पाऊस येईल, नदी भरून वाहील, त्यावेळेला ते खालीवर जातील, ब्रीडिंग करतील, म्हणजे मेटिंग करतील, ब्रीडिंग करतील, परत त्यांच्या संख्यामध्ये संततीमध्ये वाढ करतील. परत परिस्थिती तशी निर्माण झाली, परत देवडोहामधील हे एका दिवसात केलं आहे का माणसांनी. त्या जे आपल्या पूर्वजांनी हे सगळं रूढ केलं हे एका दिवसात केलं का. किती पिढ्या दर पिढ्यांनी त्यांनी हे काम केलं, किती कष्ट यत्न पडले असतील की अरे हे असं आहे, हे जपलं पाहिजे. आणि आपण म्हणतो नाही मला माशांची लाईफ सायकल, अरे काय माहिती आहे बेटा तुला. हां, आयुष्य गेलीत, पिढ्या गेल्यात, एक माशांच्या लाईफ सायकल म्हणजे एका जीवाची लाईफ सायकल स्टडी करायला की हा मासा कुठल्या वेळेला ब्रिडिंगला येतो, कुठल्या वेळेला ब्रिडिंगला येत नाही, त्याच वेळेला त्याला मारायचा नाही, बरोबर आहे ना. का नारळी पौर्णिमेलाच नारळ टाकूनच हे करायचं, अरे त्याच्या आधी ब्रिडिंग सीझन असतोय. हां, किती साध्या गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी म्हणजे मला काय वाटतं, कालौघात ज्या काही यातल्या अनैतिक, अनावश्यक आणि हे ठरणाऱ्या गोष्टी आहे, जरूर त्यांना तिलांजली द्या. परंतु अगदीच कानाडोळा करून, अगदीच हे करून, नाकं मुरडून आई कसं करायचं, किंवा अरे असं असतंय कुठे, अरे नाही असंच असतंय. हां, तसंच करायला पाहिजे.
बरोबर आहे ना. तर ह्या लोकांना ज्यावेळेला ही लोकं काही सांगतील ना, तर त्या गोष्टीच्या मागे जाऊन त्याचे मायथॉलॉजिकल किंवा हे जे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, सायंटिफिकली ते ॲनालाइज करण्याचा प्रयत्न करा. कोण हुशार होतं? आपण का ते हुशार होते? ते आपल्यापेक्षा महान होते. त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं कुठले काय होतं, आपल्या फक्त एकच प्रॉब्लेम झाला म्हणजे आपला लय मोठा एवढा की आपण घोळ घालून ठेवला आहे का नाही, सगळं डॉक्युमेंटेशनच काय केलं नाही, काहीच डॉक्युमेंटेशन केलं नाही. म्हणजे काय झालं असतं, आपल्याला काय काम राहिलं नसतं, आपण ते पुढं केलं असतं. आपण परत आता ते मागचं डॉक्युमेंटेशन करायचं आणि परत मग यंत्र येण्याचं असं झालं आहे प्रॉब्लेम, बाकी काही नाही. ते आता आपल्याला डॉक्युमेंट करावं लागतं की असं काहीतरी असं. बरं आता त्यातलं बोलायला कोण नाही आहे, जे काही संदर्भ आहे त्यातनं बघून अडथळे ठोकताय. बरं त्यामध्ये मला माहीत नाही कधी आपण एखादी चूक होऊ शकेल, हां बरोबर आहे ना. पण जास्तीच्या बरोबरीच्या गोष्टी काय आहेत, कन्झर्वेशन करायचं, त्यांचं फक्त एकच मुख्य उद्देश का तो कन्झर्वेशनचा जो त्यातून समोर दिसतोय. तर आता काय होतं, बांधकामं झाली, बांधकामांमुळे सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात घ्या, फ्रेश वॉटर इकोसिस्टममध्ये फ्रेश वॉटर जे काही जीव आहे, जलचर आहे, ते जलचर बहुत त्यामध्ये मेजरली आपण मासा हे करतो का, तर मासा अत्यंत हायली प्रोटीनस फूड आहे की जे माणसासाठी अत्यावश्यक आहे, खाल्लंच पाहिजे. किंवा आपण ज्यावेळेला व्हेज नॉनव्हेज त्यात पण नाही काय जाणार मी, परंतु तुम्ही मीट ऑर फिश असं ज्यावेळेला येतं त्यावेळेला फिश तुम्हाला प्रेफर केला जातो. तर त्या फिशमध्ये सगळ्यात चांगली डायव्हर्सिटी ही जर एखाद्या नदीमध्ये असेल, एखादी नदी जर फार स्वच्छ आणि खूप चांगली असेल, तर तुमच्याकडं तुमच्या इथं जे वयस्क आहेत किंवा जे वरिष्ठ आहेत त्यांनाही माहीत असेल, आमच्या नदीतला मसालाही चांगला का, उरमुडीचा मसालाही चांगला. बघा हे फार फेमस आहे बरं काही, उरमुडीतला मासा फार फेमस आहे. उरमुडीतला मी हे खरोखर सांगतो तुम्हाला, उरमुडीतला मासा फार प्रसिद्ध आहे. कारण काय, हां बघा म्हणजे आता इकॉलॉजी हे आलो काय, तिच्या इकॉलॉजीकडे आलो. हां दगडगोटे शेवाळ, ओके चलो, म्हणजे खायला प्यायला भरपूर. अजून आजही उरमुडीतला मासा खूप चांगला आहे. मी आत्ताही सांगतोय, आजही उरमुडीतला मासा खूप चांगला आहे का, हां हां पाणी चांगलं आहे का, का अजून का, हां एक्झॅक्टली. उरमुडी नदीच्या साताऱ्यापर्यंतच्या प्रदेशामध्ये 0 पोल्युशन आहे. जे काही गावाचं सेवे जात असेल ते आजूबाजूच्या गावांचं सेवे, कुठलीही इंडस्ट्री नाही, कुठलाही मोठा शुगर मिल नाही, काही नाही. पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. नैसर्गिक अवस्थेतलं गुणवत्ताधारक पाणी त्या जलचरांना उपलब्ध असल्यामुळं त्यांच्यामध्ये जे काही पोषण मूल्य आहे त्यामध्ये वृद्धी होते आहे. बरोबर ना. हां सांगणार आहे, स्लाईड आहे, तुम्ही पेशन्स ठेवा. अजून स्लाईड आहे पुढे. हां ठीक आहे. धरणांचे बांधकामं झाली. धरणा ह्या माशांचं सांगायचं होतं काय, तर बघा ह्या सगळ्या जे प्रजनन हंगामामध्ये हे सगळे जे मासे आहेत आपल्या फ्रेश वॉटरमधले, एक मासा सोडून एक मासा सोडून सगळे मासे ब्रीडिंगसाठी अपवर्ड मायग्रेशन करतात, नदीच्या उगमाकडे मायग्रेट करतात, उगमाकडील प्रदेशामध्ये. आता उगमाकडील प्रदेशामध्ये धरणं आहेत, जायचं कुठं, बरोबर आहे. बरं त्या बिचाऱ्याला एवढा बांध चढून जाणार होतो, एवढा एखादा नदीतला मोठा एखादा बांध चढून जाणारा तुम्ही टोलेजंग धरणं बांधली, जायचं कसं, केला विचार कधी. मनुष्य केंद्रित, मी म्हणजे म्हणतोय ना मग अशी, आता मनुष्य केंद्रित विचार होऊन जी काही जलसंधारण जलव्यवस्थापनाची कामं झाली ती फक्त आणि फक्त मनुष्य केंद्रित विचार करून झालेली आहेत. आणि याचं एक आमचं पब्लिकेशन येतं आहे, मी सांगेन तुम्हाला. आमचं एक पब्लिकेशन मी काय फक्त एका खोऱ्यातला एक ओढा घेऊन, एका डोंगर खोऱ्यातला एक ओढा घेऊन एक काम केलं आम्ही. त्याच्यामध्ये आम्हाला एक खूप काही ड्रास्टिक आम्हाला काही रिझल्ट्स आमच्या समोर आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये बिफोर आफ्टर आम्ही एक काम केलं तिथं. तर त्याच्यामध्ये त्या ओढ्यामध्ये साधारणतः 21 प्रकारचे मासे ब्रीडिंगसाठी, प्रजननासाठी त्या ओढ्याच्या वरच्या भागामध्ये जायचे. आणि तिथं काय झालं, अचानक तिथं बंधारा घातला, एका व्यवस्थेनं तिथं बंधारा घातला. बंधारा एवढाच उंचीत असेल, एवढा एक 5-7 फुटाचा एवढा बंधारा घातला जमीन हे तळापासून. 21 मासे वर जात होते. आता किती जात असतील, 2 19 माशांना वर जाता येत नाही आहे. ब्रीडिंग करायचं कुठं. बरं असं असतंय का, सगळ्या मी स्वतः विचार करताना मी माझ्यासारखा विचार करतो, मानवी हे वर्तनात मी आणतो की ज्या वेळेला मी माझ्या घरात वावरताना माझ्या प्रत्येक गोष्टीच्या जीवनाची, झोपण्याची, वावरण्याची, टी व्ही बघण्याची सगळ्या रूम्स आणि सगळ्या व्यवस्था ठरलेल्या असतात. यांनी काय करायचं यांनी माशांनी, तुम्हाला माहीत नाही. त्यांची बेडरूम होती तिथं वर, आता खाली हॉल आणि किचन आहे, बरोबर आहे ना. 19 मासे. आता याच्यावर डिपेंडेंट परत हे का असा विचार करा की त्याच्यावर आधारित जैवविविधता काय, बेडकं, इतर दुसरे त्यांना खाणारे मासे, पक्षी, साप,
यांचं काय, त्यांचं अन्न कमी झालं, किती मोठा काय झालं तर फक्त एक 4 फुटाचा बंधारा घातला. हे तर धरणं मानतोय आपण. केला विचार कधी आजपर्यंत या धरणांमुळं काय हानी होते? ह्या नद्यांमधली, ह्या सगळ्या खोऱ्यांमधली विशेष करून माशांची विविधता समूळ नष्ट, संपुष्टात किंवा अस्तंगत होण्याचे मुख्य कारण ही धरणं आहेत. मग धरणं बांधायची नाहीत असं अजिबात म्हणत नाही. तुम्ही 25मध्ये विचार करताय ना, याला पर्याय व्यवस्था आहेत. विचारलं कधी सरमिसळीनं इतर विभागांच्या बरोबरीनं इतर त्या धरण सोडून, माणूस सोडून तिथल्या जैवविविधतेच्या अनुषंगानं तुमचे आराखडे कधी तयार झालेत का? जैवविविधतेच्या कमीत कमी हानी होईल या दृष्टीने तुमच्या कधी अंमलबजावणी झालेत का? विचार करा, या गोष्टींना सगळ्यांना पर्याय आहेत. आम्हासारखे लोकांनी, आम्हासारखे भरपूर लोक आहेत की जो लोक या गोष्टींसाठी पर्याय. धरण बांधायचं, मी धरण बांधायला पहिला स्टोन मी टाकणार तिथं, पण मी सांगेल तसं बांधा. आम्ही त्यात जे काही सुचवू ते करा. लक्षात आलं का? तर ह्या धरणांच्या बांधकामामुळे फार मोठं जंगल तोडणं काय होतं बघा. जंगल तोड आणि वनवा. आता काय होतं आपल्याकडं पश्चिम सातारा, मी सातारकर आहे. नकारात्मक गोष्ट, महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त, भारतातलं सगळ्यात जास्त वनवा प्रवण आणि वनवा लागणारं जिल्हा कुठला? सातारा. सातारा सगळ्यात जास्त वनवा लागतो अख्ख्या भारतात. म्हणजे नॉर्थ ईस्ट किंवा ईस्टला ते जे वनविभाग बघतो ते मोठेच आहेत विस्ताराच्या अंगानं, पण तो साताराचा जास्तीचा भाग जळून जातो. ह्यामुळे होतं आहे काय, वनवेजाबद्दल सुद्धा नंतर बोलीन मी, पण याच्यामुळे गाळ संचयन होतं या नद्यांमध्ये आणि त्यामुळे देवडोह सगळे भरून येतात. आणि तो एक देवडोहांच्या हानीसाठी किंवा ते नष्ट होण्यासाठीचं फार मोठं कारण आहे. नद्यांची धरणं बदलत आहेत, त्यांच्या पातळी कमी होते, पाणी धारण क्षमता, पाणी वहन क्षमता या सगळ्यांवर परिणाम होतो आहे वनव्यांमुळं आणि जंगलतोडीमुळं. नेक्स्ट मॅम, तिलापियाला बघा ह्यातले किती कोणाला मासे माहिती आहेत. पहिल्यांदा हे बघूया. हे तर काय, हे सांगायला लागेल तुम्हाला काय आहे बघा. नाही तुमच्याकडे इथे चाललंय ना जीवित नदीचं एक काहीतरी हे चाललंय, परत ते आता मुळामुठाचं पण चाललंय काहीतरी कडेला. आणि बांधकामाला परमिशन कसली देत आहे मला कळेल. म्हणजे बांधकाम कसं करायचं नदीत, पूर्व रेषेमध्ये बांधकाम कसं करायचं? पूर्व रेषेमध्ये बांधकाम करताना त्या गाव किंवा ते नगर असेल तिथल्या कुठल्याही प्रशासकीय माणसाला कसं काय माहीत नसतं की आपल्या इथं घराचं बांधकाम चाललंय? त्याला उतारा मिळतो, लाईट मिळते, नळ मिळतो, कसं काय? साध्या गोष्टी आहेत. बरोबर आहे ना? बांधकाम करू नका आणि त्याला परवानगी देऊ नको आंदोलन करण्यापेक्षा त्यांना धरा प्रशासकीय, त्याला कसं तो उतारा कसा देतो, त्याला लाईट कसा देतो मला सांगा. एमएससीबीला माहीत पाहिजे का नाही तुझं घर कुठं आहे, पूर्व रेषेत आहेत का? नाही, कॅन्सल, नाही मिळणार, सुविधा मिळणार नाहीत. बरोबर आहेत ना? आपलेच भाऊ बहीण आहेत बांधणारे, दुसरं कुणी नाही आहे. तर ते हानिकारक आहे. पुण्यात चाललंय जे काय हे वाळू अनियंत्रित, जे ह्याच्या नदीच्या तळांची असमान वितरण, असमान हे काय म्हणायचं स्वभाव करण्याला मुख्य कारण वाळू. आता हे साधारणतः एक 5-7 वर्ष झालं आमच्याकडे वाळू जरा बंद आहे, त्याच्यावर नियंत्रणच आहे खूप, ते होतच नाही आहे. परंतु त्याची झालेली आहे वाळू नदीमध्ये पाहिजे बरं का. माहिती आहे तुम्हाला, वाळू नदीमध्ये पाहिजे. वाळूचं एक फार विशिष्ट वेगळं काम आहे. पाणी मुरवणं हे आहेच, पण त्याच्या बरोबरीनं खूप इतक्या गोष्टी आहेत ना, इतक्या गोष्टी आहेत. वाळू नदीमध्ये पाहिजे आणि आपण काय करतो, वाळू काढतो. अवघड आहे. चलो ठीक आहे. हे प्रदूषणाचा अजून एक हे बघा, मळी सुटली आहे, पूर्ण सगळा माशांचा खच पडला आहे, नदीचाच फोटो आहे हा. हे जे काय आपण आता वापरतोय, तुम्हाला हे तुमच्या आजूबाजूच्या ओढ्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतं, नदीतला आहे. भरपूर प्लॅस्टिक आहे. प्लॅस्टिक मानवाला लाभलेला, मिळालेला एक अमूल्य अमोघ शोध आहे, अवर्णनीय. वापरायची अक्कल नाही. तर त्यानं बरोबर आहे ना, अक्कल नाही वापरायची आपल्याला, आपण त्यासाठी सक्षम तयार नाही आहोत. आपण प्लॅस्टिक वापरण्यासाठी आपण तयार नाही आहोत. आपल्याला सेन्सिटाईज केलं पाहिजे त्या गोष्टीसाठी. हे परत एकदा थाई मांगूर आहे, जो की आता मार्केटमध्ये गेला तर जिवंत मांगूर, जिवंत मासा म्हणून विक्रीला येतो बघा. नदीवासी मार्केटमध्ये पळत असतात तिकडं. बंदी आहे कायद्यानं त्याला भारतामध्ये पालनासाठी. भारतीय मांगूर जो आहे, क्लॅरियस बॅक्टेरियस नावाचा भारतीय मांगूर आहे, त्याला हातही लावू शकणार नाही तुम्ही. नकारात्मक ह्यानं बोलत नाही आहे. त्या माशाच्या इथे एक स्पाईन, इथं काटा, इथं काटा आहे. तो काटा जर लागला ना तर त्या माणसाच्या प्रकृतीनुसार आणि त्या काट्याच्या लागण्याच्या तीव्रतेनुसार जर जोरात लागला 1 डे पॅरालाइज, आणि किरकोळ लागला तर एक काही तासासाठी बोट वगैरे किंवा तो अवयव पॅरालाइज. हा भारतीय मांगूर. हा थाई मांगूर आणला तिकडून, जिवंत राहतो म्हणून, का तर ताजा मासा द्यायचा. सगळ्या नद्या मारल्या त्याने, सगळ्या नद्यांमध्ये पसरला, सगळं हा सर्वांना खातो, ह्याला कोणीच खात नाही. ज्या वेळेला आपण निलगिरी आणली, आपण एक्झॉटिक्स ज्या वेळेला, एक्झॉटिक्सवर आपण ज्या वेळेला बोलतो, एक्झॉटिक्स ज्या वेळेला आपण भारतात आणले, मी म्हणतो तुम्ही महान आहात, तुम्ही लय भारी आहे, सगळं ठीक आहे, आणलं तुम्ही, अरे त्याच्याबरोबर त्याचे भक्षक आणले का तुम्ही? त्याला खाणारे तुम्ही आणले का? सुख नाही वाढतात.
काय शहराचं सुशोभीकरण. अरे आंबा फणस लय भारी देतो शहरात. हां, पोरं 4 दगडी मारतात त्या झाडावर, आहे का नाही, बघायला भारी वाटतं. म्हणजे हे प्रॅक्टिकली किती हे आहे. परंतु एक्झॉटिक्सने काय प्रॉब्लेम जो वनस्पतींमध्ये केलेला आहे तोच जलजैव विविधतेमध्ये केलेला आहे. हा मांगुर थायलंडमधून आला, हा तिलापिया मोझांबिकस, हा नाईल तिलापिया आणि हा पंगेशियस. हां, हे सगळे मासे आता तुम्हाला नद्यांमध्ये बघायला मिळतील. ह्या नद्यांमध्ये सगळ्यात आता बेकार याच्यातले हे काय करतोय, मोठा म्हणजे खूप ॲग्रेसिव्ह हे कोण आहे तर ब्रीडर आणि प्रेडेटर कोण आहे तर हा तिलापिया मोझांबिकस. याच्या 2-3 सबस्पिशीज इथं भारतामध्ये सर्व नद्यांमध्ये मिळतील. फूड व्हॅल्यू जवळपास 0 म्हणजे काय तर स्वस्त आहे, लो कॉस्ट फूड आहे. 2 रुपये किलो मिळतो बरं का. होलसेल मार्केट 2 रुपये किलो आहे, आपल्याकडे 200 रुपये किलो असेल मार्केटला. 2 रुपये किलो बरं का. 2 ते 5 रुपये किलो, 10 रुपये किलो, 25 रुपये किलो. का तर मांस हे आहे. काय झालं आहे बघा, साधारणतः वयवर्षे 3 महिन्यामध्ये प्रजननक्षम होतो. वयवर्षे 3 महिन्यामध्ये प्रजननक्षम होतो. प्रजननासाठीची जी काही प्रजनन पद्धती आहे ती अनोखी आहे. मादी अंडी घालते आणि ती अंडी नर तोंडामध्ये घेतो, सुशेचित करतो ती, आणि ती अंडी तोंडामध्ये घेतो जोपर्यंत स्पॉनिंग होत नाही. त्यामधून छोटी छोटी पिल्लं बाहेर पडत नाहीत. ती पिल्लं बाहेर पडल्यानंतर सुद्धा तो ती सरफेसवर अशी करून खेळवतो, पण जरा काही धोका वाटलं तर परत ती तोंडामध्ये घेतो जोपर्यंत ती सक्षम होत नाही जगण्यासाठीची आणि त्याच्या साईजमध्ये विचार करा. थोडीशी मोठी झाली आणि त्याला वाटते की आता हे ओके नाव. त्यामुळं जवळपास 90 to 100% सर्वायवल. बघा, उंदरांबद्दल आपण फार गोष्टी बोलतो छान, की एका उंदराला एका मादीपासून 1000 पिल्लं, 10,000 पिल्लं, 100,000 पिल्लं, जे काय ते. आता याचा विचार करा, पहिल्या 1 किलोची एक मादी 1 लाख अंडी देते. 1 किलोची 1 मादी 1 किलो अंडी देते. पण याचं 200 ग्रॅम वजन पकडू, 50 ग्रॅम वजन पकडू, वयवर्षे 3 महिने, 50 अंडी झाली हो, म्हणजे 50 ग्रॅम अंडी झाली. हां, एका ग्रॅममध्ये साधारणतः मला वाटतं एक 100 अंडी बसतील एका ग्रॅममध्ये. हां, 100 गुणिले 50 करा, किती झाले, तेवढी अंडी झाली. त्याला गुणिले 90% करा, तेवढी पिल्लं झाली. परत त्याला गुणिले 3 महिने करा, परत 3 महिन्याने त्याचे तेवढे करा. काय झालं असेल हे? जावा नद्यांना बघायला मिळेल हे सगळं. एकदा नद्यांना तुमच्या बाहेरच्या प्रदेशामध्ये जावा, नद्यांना जाऊन बघा. हे नद्यांना मी सांगितलेलं सगळं तुम्हाला बघायला मिळेल लगेच. अजिबात खोटं बोलत नाही. आता याचा परिणाम काय झाला परत एकदा, हे सगळे राक्षस आहेत, हे सगळे आफ्रिकेमधून आलेले आहेत. आफ्रिकेमध्ये नाईल आणि ॲमेझॉन किंवा ते जे काही खोरी आहेत सगळी, तिथं ते बदसे बत्तर कंडिशनमध्ये राहतात. तो इथं आल्यावर यांना कोणच खाणार नाही आहे. खायला प्यायला होय वाटेल ते, आणि वाटेल तेवढं. का तर आपणच टाकतो नद्यांमध्ये, आपणच टाकतो. जे काही सगळं जातं आहे ना, तुम्ही बघा एकदा सारासारा विचार करून. जे काय अंतिमता जीवतो ज्याचं वहन कुठं होतं तर ते नदीमध्ये जात आहे. हां, ते नदीमध्ये त्यांना खायला भरपूर आहे, भरपूर खात आहेत, मस्त वाढत आहेत, आणि प्रजाती वाढवत आहेत, म्हणजे संतती वाढवत आहेत. किती तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, याचं ओव्हरस्टॉकिंग म्हणून एक ओव्हरस्टॉकिंग म्हणजे अतिसंचयन किंवा दाट संचयन म्हणून एक फिशरी कल्चरमध्ये एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये साधी गोष्ट बघा, एका घरामध्ये एका 10 बाय 10च्या रूममध्ये किती लोक राहू शकतील? किती लोक राहतील? एक 10 बाय 10, 2 राहतील. चलो आपण 4 करूया. 4 राहतील, ठीक आहे. चलो 8 करूया. 8 झाली, 8 ठीक आहे. 16 करूया. किती पर्यंत राहतील? काय होईल नंतर ना? एक पहिलं प्रेशर क्रिएट होईल. प्रेशर क्रिएट झालं, सगळ्यात कुठलं प्रेशर क्रिएट होईल? फूड टू रिसोर्स आणि फूड टू जे काही त्या पाण्यामधनं त्या घरामधनं मला ॲज अ ह्युमन मला मिळतं, त्या सगळ्या गोष्टीचं प्रेशर तयार होईल. ह्या गोष्टीचा परिणाम कशावर होईल? माझ्या विकासावर होईल. माझ्या विकासावर परिणाम होईल. एक तर माझी वाढ खुंटेल, मी मरेन, मी आजारी होईल. हे सगळं सुरू झालेलं आहे पाण्यामध्ये. हे सगळं सुरू झालेलं आहे, सगळे स्टंटेड. आता जे काही तुम्हाला तिलापिया मिळतो तो तिलापिया वाढत नाही, मोठा नाही एवढा, पण त्यानं काय झालं? ओव्हरस्टॉक झाला. किती वर्ष वाट बघायला लागली ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? का तर दरवर्षी नवीन पाणी येतं आहे, दरवर्षी ते नदीला वाहून जात आहे, दरवर्षी ते येत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींमुळे एक अत्यंत मोठा तोटा जो भारतीय जलजैवविविधतेवर झालेला आहे, की तो ह्या तिलापियाचं निर्मूलन करता येणार नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. हे कोणी उद्योग केला आहे? कुणी तर एकाच इंडियन सायंटिस्टनेच उद्योग केला आहे. त्यानं ह्याचं काम केलं होतं, PhDचं काम केलं होतं. नंतरची गोष्ट आहे, नंतर सांगेन. मला खूप तीव्र राग आहे त्या गोष्टीबद्दल सगळ्या. कारण त्याला भाद्रानं काय केला माहिती आहे का? जुनी गोष्ट आहे. त्यानं हा तिलापिया आणला आणि त्याचं मोनोकल्चर म्हणजे मेल आणि फिमेल सेग्रिगेट करून कल्चर केलं त्याने, आणि म्हणला की मेल फिमेलपासून. का तर वयवर्ष 3 महिने म्हणल्यावर 3 महिन्यानं कायम मेल किंवा फिमेलमध्ये चेजिंग होणार ना, मीटिंगसाठी हे होणार, एफर्ट्स घेतले जाणार, मीटिंगसाठी प्रयत्न केले जाणार. हे होऊ नये म्हणून त्यानं भाद्रानं काय केलं? मेल आणि फिमेल सेग्रिगेट करून त्यानं ते कल्चर केले. ते कल्चर केल्यानंतर त्याला असं दिसून आलं की मेल वाढत आहेत, की त्यानं लगेच फिशरीमध्ये इंट्रोड्यूस केले की
म्हणून म्हणजे फक्त मेलचं सेग्रिगेटेड मेलचं कल्चर केलं की तिलापियाची वाढ मोठी होते, झालं बोललं. आम्हाला नुसतं सांगायचा अवकाश की ते इमू आणतात, सशी आणतात, लाहुरे आणतात, वाटेल ते पाळतात, हे का नाही. तसाच तो मासा ह्याच्यामध्ये टाकला गेला. अजून एक माझी वेगळी ओळख तुम्हाला सांगायची राहून गेली. मी स्वतः फिशरी करतो साताऱ्यामध्ये. माझी कनेर म्हणून डॅम आहे, कनेर डॅमच्या इथं माझी स्वतःची हॅचरी आहे, ज्याच्यामध्ये रोहू, कटला, मृगळ वगैरे ह्या माशाचं ब्रीडिंग केलं जायचं. गेले 4-5 वर्षात मी हॅचरी बंद केली, का तर मला करायचं आहे लोकल कारचं ब्रीडिंग, आणि मला माझ्या मनासारखं काम करायला मिळत नाही आहे. मला लोकल फिशवर काम करायचं आहे, परिस्थिती पॉलिसीज नाहीत मला साथ देत आहेत, नाही मला काम करायचं, ते बंद केलं आहे. परंतु मी जिथे ब्रीडिंग घेत होतो, मी त्यामध्ये माझं एक्सपर्टाईज आहे. मला माशांचं प्रजनन, प्रेरित प्रजनन म्हणजे काय म्हणता येईल, आपण त्याला थोडक्यात काय म्हणता येईल, इंड्युस्ड ब्रीडिंग करण्याची माझी एक्सपर्टाईज आहे. मला ते जमतं खूप चांगलं. आणि त्यामध्ये माशांना इंजेक्शन्स देतो मेल फिमेलला, आणि त्यांना प्रजननासाठी उद्युक्त करतो, की जे म्हणजे स्पर्म आणि मिल्क आणि यांना भरलेले असतात, अंड्यांनी भरलेले असतात नर माद्या. तर असेच मादे ते एक प्रोसेस आहे, चांगलं आहे, ते वाईट नाही आहे, त्यामध्ये काय चांगलं आहे ते इकडे याच्याकडे आपल्या उत्तर भारतामध्ये सर्वदूर, बंगालमध्ये सर्वदूर तेच केलं जातं, आम्ही इकडे करतो. तर ते करत असताना ज्या वेळेला हे मासे आपण ब्रीडिंगसाठी वापरतोय किंवा हे करतो, ह्या सगळ्या एक मिनटं, विषय तुटला मला, तुम्हाला जो सांगायचा होता तो. हां, आता या तिलापियामध्ये ज्या वेळेला हे मासे आपण इंड्युस ब्रीडिंग करून आम्ही त्यांना तयार करतोय हे करण्यासाठी, तसं ह्या तिलापियामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाही. हे आपल्या माशांना अगदी कंट्रोल कंडिशनमध्ये पिल्लं होतात. तसं तिलापियाचं काही नाही आहे. त्याला तिलापिया ॲक्वेरियममध्ये सुद्धा पिल्लं देणार तुम्हाला, आणि त्याची संख्या वाढली. तिलापियाला खाणारा कुणी नाही आपल्या इथं, तिलापिया सगळ्यांना खातो. आणि याचा परिणाम असा झाला आहे की आज भारतामधल्या सर्व नद्यांमधले मासे हे नष्ट होण्याच्या, फक्त मासे नाही बरं का, सगळी जलजीवितता ही नष्ट होण्याच्या मार्गावर, आणि त्याला कारण तिलापिया हाताबाहेर गेलेली परिस्थिती आहे. तर हे जर ह्या देवडोहांमध्ये जर ह्या जर प्रकारे जर आपण म्हणजे ज्या वेळेला हे देवडोहा अस्तित्वात होतं, एक खूप चांगली संवर्धनाची संकल्पना तुम्हाला दिली होती. ती जर संकल्पना मानव केंद्रित हे न करता, काय विचार फक्त न करता देवडोहांच्या जर केंद्रित जर विचार झाला असता, किंवा त्याचा थोडा जरी विचार झाला असता, तर किमान अंशी या देवडोहांमधली विविधता आज शाबूत राहिली असती. आम्ही काय करतोय, नेक्स्ट विदेशी वनस्पती, हे माहिती असेल तुम्हाला. हे काय म्हणजे हे पुण्यकर्म आहे सगळी, माहिती आहे का आपलं, हे सगळं हां पुण्यकर्म आहे सगळी आपली. हे सांगायला लागेल का याच्याबद्दल काही? चलो नेक्स्ट. हे बेशरम पण आहे बघा खाली. आता याच्यामध्ये आम्ही काय करतोय, आमच्या प्रोजेक्टचं मी थोडंसं गोशवारा मग काय सांगितलं असा, पॉइंट्स आयडेंटिफाय करतोय, आणि त्याला अंतिमतः आम्ही कन्झर्वेशनसाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट. याच्याबरोबरच काय केलेलं आहे मी साताऱ्यामध्ये, मी साताराच्या ह्याचा जी काही एक हे असते म्हणजे प्रादेशिक योजना आराखडा म्हणून एक आराखडा असतो, पुण्याचाही होतो. पुढच्या भविष्यकालीन 25 वर्षाची पुण्याची डेव्हलपमेंट कशी असेल हे ठरवणारी एक कमिटी असते, तशी साताऱ्याची पण असते. त्या कमिटीचा मी 16-17 सालीचा मेंबर, पर्यावरण पर्यटन आणि हेरिटेज कमिटीचा मी एक सदस्य होतो. त्यामध्ये मग मी काय केलं, तर काहीतरी आपलं तिथं म्हणजे स्वार्थ आहे ना, तर तो हे केला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मी साताऱ्याच्या प्लॅनमध्ये, रिजनल प्लॅनमध्ये, तो रिजनल प्लॅन 25 वर्षासाठी असतो. पुढची 25 वर्ष किमान तुम्हाला त्यामध्ये काही बदल करता येत नाही, तो कारण तो तत्कालीन शासनाने तो मंजूर केलेला असतो. त्यानुसारच पुढच्या 25 वर्षाची डेव्हलपमेंट राहते, बांधकामापासून ते शेतीपर्यंत काय कशा पद्धतीनं. तर त्याच्यामध्ये मी 2017 साली त्याच्यामध्ये साताऱ्यातल्या काही एक साधारणतः बघू. नेक्स्ट साधारणतः एक मला वाटतं 70 एक देवराया, 40 एक देवराया आणि 70 एक देवडोह त्यामध्ये मी इन्क्लूड केले, ॲज ए कन्झर्वेशन स्टेटस त्यांना दिलेलं आहे. आलं का लक्षात? नेक्स्ट. हे आपलं भोवतालचं आर्टिकल देवडोहांचं वास्तव. याच्यामधून मी जिथंपर्यंत मला पोचता येईल, जिथं मला सांगता येईल, सरांच्या माध्यमातून असेल, भोवतालच्या माध्यमातून असेल, वर्तमान माध्यम जे काही माध्यमं वापरतील त्या माध्यमातून आम्ही देवडोहांचं संवर्धनासाठी प्रयत्न करत आहोत. नेक्स्ट प्लीज. हे आत्ताच आर्टिकल आहे, नुकतंच आर्टिकल आहे. नेक्स्ट. कंटाळलात? बोला, आता गप्पा करूया. कसं तयार होतं त्याच्यावर सरांचं झालं की मग ते डोह कसं जिओलॉजिकल त्याची पण आधी हे लाईट्स ऑन केले तरी चालतील खरं तर. पण आपल्याकडे वेळ आहे, कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर सागर माहीत नाही, सागर प्रश्न विचारू शकतो. प्रश्न असा नाही म्हणजे तुम्ही चर्चा, हां आपण चर्चा करू शकतो. आता आपण सुरुवातीला असं म्हणाला की माईक दे. ऑलरेडी डेझिग्नेटेड आहेत सर्व. कुठले हे काय होतं ह्याच्यामध्ये बघा, आता ह्याला काय आलं,
आम्ही ज्यावेळेला रिजनल प्लॅनला हे आम्ही प्रपोज केले की नाही रिजनल प्लॅनला, तर रिजनल प्लॅनला प्रपोज केल्यानंतर रिजनल प्लॅनमध्ये नेहमी कमेंट्स असतात खाली काही, किंवा आता मी ज्यावेळेला प्रपोज करतो की हे देवडोह किंवा देवराया ह्या संवर्धन केल्या पाहिजे, तर त्या खाली कमेंट असते. काय कमेंट असते, तर ते कुणी करावं, त्याला त्या कमेंटमध्ये लिहिलं आहे की हे कुणी करावं, तर वन विभागाने करावं, संबंधित यंत्रणेने करावं. 2000 किती चालला आहे, 17 आणि 5 22 7 वर्ष झाले, काहीच नाही हो. हां, म्हणजे त्याचं काहीच हे केलेलं नाही आहे, स्टेटस काहीच नाही सध्याला. मग काय करायचं, तर मग ह्या जीन बँकच्या आम्ही महाराष्ट्र जीन बँकच्या निदर्शनाला ही गोष्ट आणून दिली. परत एकदा शासनच मदतीला आलं. मग आम्ही आता ते त्यातले काही आयडेंटिफाईड जे डोह आहे त्याला बायोडायव्हर्सिटी हेरिटेज साईट्स आम्ही देण्यासाठी प्रयत्न करतो आहे. आणि तो जर झाला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट काय होईल की एकतर गावांना निधी येईल, 1 रुपया येईल, 1 रुपया जरी आला तरी ओके, 1 रुपया येईल. ज्याच्यामध्ये आत्ता काय होतं आहे, तर आत्ता त्या देवडोहाच्या मॅनेजमेंटसाठी जी मॅनेजमेंट कॉस्ट आहे, तर ती मॅनेजमेंट कॉस्ट आहे ती बहुतांशी एकतर 0 आहे. जिथं येते तिथं ती देवालयाच्या निमित्तानं येतं. प्रत्येक ठिकाणी देवालय आहेत किंवा प्रत्येक ठिकाणी वर्गणी येते असं नाही आहे. गाव वर्गणीमध्ये अगदी जातात, मी वज्रडोहासारखे काही ठिकाणी सांगितले, वज्रडोहाच्या ठिकाणी एक फार मोठं देवालय आहे, पण त्या वज्रडोहाचा देवालयाच्या कन्झर्वेशनचा काम, म्हणजे देवालयाच्या वर्गणीचा आणि वज्रडोहाच्या कन्झर्वेशनचा काही संबंध नाही आहे. पण वज्रडोहाला तिथं तो मासाच किंवा त्याचं ते हेच एवढं पॉवरफुल आहे. पण बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट होती की जिथं वर्गणी पण नाही आहे, देवालय पण नाही, काहीच नाही आहे. पण देवडो म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मी काय म्हणलं की डोह संवर्धन करायचं आहे, तो मला माणसाच्या अनुषंगानं करायचाच नाही, परंतु त्यात माणसाला घ्यायचा आहे. माणूस असले, कारण आपणच कन्झर्व करणार आहे, ते माणसाने आपल्याला पूर्वजांनी सांगितले आपल्याला, ते आपणच कन्झर्व करणार आहे. मग त्यामध्ये माणूस घेण्यासाठी ही आभूषणं भूषणं तुम्हाला दिली पाहिजेत. साताराला त्या ह्याला वर्ल्ड नॅचरल हेरिटेजचा दर्जा नाही दिला तर त्यातलं निम्म पब्लिक येणार नाही बरं का, जे इंटरनॅशनल क्राऊड येत येणार नाही. म्हणून काय वर्ल्ड नॅचरल हेरिटेज काय प्रकरण असते, काहीतरी आहे वेगळं. तर असा प्रयत्न आम्ही करतो आहे. प्रश्न थोडा वेगळा. माझा प्रश्न असा होता की हे पारंपरिकरित्या ऑलरेडी माहिती आहेत की हे देवडोह आहेत का, तुम्ही नवीन पण शोधताय की ज्यामध्ये तुम्हाला जीन पूल? नाही, आम्ही नवीन काही शोधत नाही आहे. आम्ही आता जे देवडोह जे डोह आम्ही देवडोह नाही शोधत आहे, आम्ही डोह शोधतोय. आम्ही आता डोह शोधतोय बघा. हे एक अजून एक सांगतो, आम्ही डोह शोधतोय की जे गावकऱ्यांना आणि त्या स्थानिक लोकांना लोकसंख्येला माहीत आहेत. आणि मग त्या देवडोह शोधल्यानंतर आम्ही त्याचे मायथॉलॉजिकल बिलीफ्स किंवा काय मिथ्स आणि बिलीफ्स काय आहेत का तिथं जाऊन त्याचा अभ्यास करतोय. ते अभ्यास केल्यानंतर ह्याच्या बरोबरीने काय करतोय आम्ही, हे झालं लोकांमधलं. आम्ही तिथली बायोडायव्हर्सिटी स्टडी करतोय त्या डोहामधली, आणि त्या डोहामध्ये आम्हाला काय वेगळं मिळतंय, काय दिसतंय किंवा काय आहे काय होतं, ह्या सगळ्यांचा गोषवारा करून त्या डोहाची हे प्राधान्यक्रम ठरवतो. ह्याच्यामध्ये कमी अधिक होण्याची शक्यता निश्चित आहे, परंतु काहीच नसण्यापेक्षा आत्ता काहीच नाही आहे, ह्याचं स्टेटस काहीच नाही. आत्ता जे काही नोंद डोह आहेत, आता लिमचा एक डोह, आता मला लिमच्या डोहामध्ये हा खूप चांगला मिळतो. म्हणजे हे जसं मगाशी सांगितलं दादांनी कोरमोडीचा मासा खूप चांगला आहे, तसं लिमच्या डोहाचं नाव काय, बाबुरावचा डोह. बाबुराव, त्या डोहाला नाव बाबुराव डोह आहे. त्या बाबुरावच्या डोहामध्ये खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला खडशी बघायला, खडशी खायला, म्हणजे खडशीची शिकार तिथं होती चांगली. म्हणजे खडशी फ्रेश वॉटर शार्क म्हणलं जातं खडशीला. टॉर खुदरी टॉर मसुला किंवा टॉर पोटी टोरा हे 4-5 प्रकार आपल्याकडे मिळतात ह्याच्यामध्ये नद्यांमध्ये. तर तिथं खडशीची शिकार फार चांगली होते. आता खडशी हा शेड्यूल वन आहे हो, शेड्यूल म्हणजे वाघ आहे तो पाण्यातला, म्हणजेच तिथं काहीतरी भारी आहे. आम्ही ज्यावेळेला तिथं जाऊन बघितलं, फॅक्ट आहे, तो डोह खडशीसाठी आयडियल हे आहे. खडशी ही खूप वेगवान पाण्यामध्ये राहणारी आणि खडकाळ प्रदेशामध्ये वालुकामय प्रदेशामध्ये राहणारा मासा आहे. सेम सिनारिओ त्या बाबुराव डोहावर आहे. मग काय करायचं, खडशीला वर चढवायची तिथं. बरं, त्या लोकांना पण डोह सांभाळायचा आहे का, तर सांभाळायचं आहे. कशासाठी, तर त्यांना त्या डोहामधून साधारणतः त्या गावच्या ज्या काही मोटर्स असतील इरिगेशनच्या, त्या सगळ्या त्या डोहात आहेत. परत दुहेरी हे आला, मासाही वाचेल, पाणीही वाचेल, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन होईल, सगळे होतील या गोष्टी. असा आम्ही त्याला हे करण्याचा प्रयत्न करतोय, जोडून देण्याचा प्रयत्न करतोय. बोला अजून काही. When you say mythological, एक माहिती देते तुम्हाला. जेव्हा हे माईक द्या तुम्ही इथून ॲड्रेस करा. चालेल, ठीक आहे, थँक्यू. जेव्हा तुम्ही डोहा म्हणाले ना, त्याच्यामध्ये फक्त एक व्हॅल्यू ॲडिशन देते तुम्हाला. आय एम ऑल्सो स्टडींग ऑल दिस थिंग्स फ्रॉम लॉंग डेज. थोडंसं आता तुम्ही म्हणाले की देवावर विश्वास नाही वगैरे, पण अंडरस्टँड नाही आहे, नाही आपला ना, मी आहे नाही म्हणत नाही, ती प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आहे. आय विल स्पीक अबाउट नेचर. आपल्याकडे ना एक पद्धत आहे, तुम्ही हे जे डोह म्हणता ना, हे डोह का जिवंत आहेत ह्याचं मूळ कारण मी तुम्हाला सांगते. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला, पकडा पण अमावस्या आणि पौर्णिमा, जेव्हा ग्रहण होतं, कुठलेही ग्रहण असू दे, चंद्रग्रहण असू दे किंवा सूर्यग्रहण असू दे, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणामध्ये नेहमी नवीन झरे तयार होतात. किती लोकांना माहित होते? नाही एक्झॅक्टली. तर आपल्याकडे जुन्या काळामध्ये म्हणजे
मला हे सगळं का माहिती आहे, माझी आजी, आम्ही आमच्याकडे जेव्हा ग्रहण असायचं, आय एम लिटल बिट स्पिरिच्युअल, माझी फॅमिली तशीच आहे, तर आम्ही कोणी जेवायचो नाही. आय एम इंटू योगा अँड मेडिटेशन, त्यामुळे मला याचं महत्त्व खूप आहे. तर मी तिला एकदा विचारलं की का आम्हाला तू जीव देत नाहीस, नाही का, जीव देत नाहीची, पाणी नाही प्यायचं, आणि आमच्याकडं समजा ग्रहण 10 वाजता आहे असं म्हटलं तर त्याचे वेद लागतात, किती लोकांना माहिती आहे डोंट. तर ते वेद जेव्हा लागतात तेव्हा पण आम्ही काही ग्रहण नाही करायचो. तर मग मी तिला म्हटलं की व्हॉट इज द रिझन. आता ती खूप शिकलेली नव्हती, तर तिने मला खूप स्लँग लँग्वेजमध्ये समजवलं की अगं पृथ्वी विटाळशी होते. सो आय वॉज लाईक हे काय असतं, मला ते समजलं नव्हतं. मग मी हा प्रश्न आईला विचारला. मग आईने मला सायंटिफिकली एक्झाम्पल दिलं. हे तुम्हाला मी का सांगते, आता तुम्ही एवढं कष्ट करताय तर तुम्ही बघा, प्रॅक्टिकली तुम्ही बघा, ज्या दिवशी ग्रहण असेल, कुठलं पण असू दे, चंद्र असू दे, सूर्य असू, तुम्ही बघा की त्या दिवशी ठराविक काळामध्ये, म्हणजे जेव्हा स्पेशली ग्रहण चालू असतं तेव्हा नवीन झरे तयार होतात आपोआप. कुठल्या प्रदेशामध्ये? एव्हरीवेअर, थ्रूआउट वर्ल्ड. प्रदेशाचा काही संबंध नाहीये. इट इज व्हॉट यू कॉल, हे जिओग्राफिकल स्ट्रक्चर आहे. देयर इज सम सिस्टीम, म्हणजे सोलार सिस्टीम म्हणा किंवा पृथ्वीची आपली सिस्टीम आहे, सूर्याची एक सिस्टीम आहे. दे कंट्रोल इच अदर. हे सगळं आपल्याला माहिती आहे की सूर्याचा प्रभाव पृथ्वीवर आहे, चंद्राचा प्रभाव पृथ्वीवर आहे. तर हे तुम्हाला व्हॅल्युएशन मी का दिलं की बिकॉज आय स्टडी दिस, ह्याच्यावर मी अभ्यास करते म्हणून. फक्त तुम्ही आता एवढं धडपड करताय तर इट शुड नॉट बी मिस्ड. तुम्ही जेव्हा आता पुढे जेव्हा एखादं डोळं बघाल ना, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे, मी यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण नक्की माझी ते ॲडिशन राहिली, मी प्रयत्न करेन यासाठी. आणि काय बोला. मागच्या काही स्लाइडमध्ये म्हणाला की हे खेकड्यांचं लाखोंच्या संख्येनं अपवर्ड डाऊनवर्ड मायग्रेशन, त्याबद्दल सांगा. हां, पुढे डाऊन विषय वेगळा आहे. एक खूप छान गोष्ट आहे बघा. काय होतं, प्रत्येकाने, म्हणजे मी म्हणतो ना, प्रत्येकाने या, तुम्ही पुढे येत आहे का जरा, मला खूप मोठ्याने बोलायला लागलं, नाही तर का आवाज येतोय, त्याने पण येत नाही, येतोय आवाज येतोय. तर बघा, प्रत्येकाने, म्हणजे ज्यावेळेला निसर्गामध्ये जे काही जीवजंतू घटक जे कोणी आहेत, सगळे चराचर आहेत, हे प्रत्येकानं स्वतःचं वागणं, बोलणं, आचरण, वर्तन हे तिथल्या ज्या अधिवासामध्ये ते आवाज येतोय ना, ज्या अधिवासामध्ये ते राहतात त्या अधिवासाला अनुकूलन करून स्वतःचं वर्तन केलेलं आहे. ह्याला काय म्हणतात, तर ॲडॅप्टेशन म्हणतात. बरोबर आहे. आता मी मगाशी बोलताना बोललो की हे ॲडॅप्टेशन कुठल्या बाबतीत होतं, तर हे मी प्लॅटू क्रॅब्स बोललो की आम्ही जे काम करतो हे एकमेव आणि एकमेव प्लॅटू क्रॅब्सवर बोलतोय. तर ह्या नावात किंवा ह्या सांगण्यातच काही संबोधन आहे की ज्यावेळेला मी प्लॅटू क्रॅब्स म्हणतोय त्याचाच अर्थ ते फक्त आणि फक्त ह्या पश्चिम घाटात असणाऱ्या पठारांवरच आढळत आहेत. राईट, ओके. आता प्लॅटू क्रॅब्स नंतर आता परत आपण हे करतात, मायग्रेशन करतात. आता मायग्रेशन, प्लॅटूजवर मायग्रेशन का होतं आहे, तर बघा हे ॲक्च्युली राहणारे, म्हणजे पूर्ण हे तर एक तर हा सबमर्ज ह्याच्यातला, म्हणजे पाण्यातला खेकडा नाही आहे बरं का. हा पाण्यामध्ये बुडून राहणारा खेकडा नाही. आपला जो आपण जो खेकडा खातो हा पाण्यामध्ये बुडून राहतो का? आपण जो खेकडा खातो तो बघितला आहे का पाण्यामध्ये बुडून राहतो हा खेकडा. आपण पाण्यामधून दगडांखालून त्याला असं हे करून पकडतो त्याला. तसे हे जे खेकडे आहेत, आम्ही ज्या खेकड्यांवर अभ्यास करतोय ते हे खेकडे, बहुतांश खेकडे हे फील्ड क्रॅब्स आहेत, मातीमधले किंवा फील्डमध्ये असं आढळणारे, स्वॅम्पी एरियामध्ये, शॅलो एरियाजमध्ये, सबमर्जन्समध्ये नाही बरं का, किंवा मडी एरियाजमध्ये आढळणारे खेकडे ते. लक्षात आलं. हे खेकडे ज्या वेळेला पठाराच्या, मी किती सांगितलं, 800 ते 1200 मायग्रेशन होते. 800 ते 1200, 800 मीटरपासून ते 1200 मीटरपर्यंत उंचीवर ते राहत आहेत. 800ला, 800 ते 1000च्या दरम्यान ते राहत आहेत. आणि 1200ला लो लाईनला पासून अपलाईनला अपवर्ड जात आहेत ते. तर हे कशासाठी जात आहेत बघा, ज्या वेळेला खालच्या भागामध्ये पाऊस सुरू होणार आहे, यांना मगाशी मी खरं दर्शना मॅमशी बोललो होतो, तो सगळा विषय बोलायला लागेल मला आता. तर ह्यांना इंडिकेटर स्पीशीज म्हणलं जातं. ह्या सगळ्या खेकड्यांना, आवाज येतोय माझा, या सगळ्या खेकड्यांना इंडिकेटर स्पीशीज म्हणलं जातं. या पूर्ण पठारी प्रदेशामध्ये ह्यांचं वर्तन असं असतं की ह्या खेकड्याचा आकार काय असेल साधारण, ओके, खेकड्याचा आकार काय असेल हा साधारण अंदाज. खेकडा आहे माझ्या करंगळीच्या नखा एवढा, पूर्ण वाढलेला खेकडा. जो ज्या खेकड्याबद्दल मी बोलतोय ते माझ्या करंगळीच्या नखा एवढा खेकडा आहे. करंगळीच्या नखा एवढा पूर्ण वाढ झालेला खेकडा. त्याचा रंग आहे लाल, एकदम गडद लाल केशरी. याची मजा बघा. आता हे राहत आहेत कुठं, तर लो लाईन 800ला राहत आहेत खाली. आणि तिथं राहताना ओढ्यांमध्ये, ओढ्याच्या काठाला, ओढ्याच्या ज्या काही स्ट्रीमच्या बँक्स आहेत त्या बँक्सवर त्यांचे भरपूर बिळ आहेत. त्या बिळांमध्ये साधारणतः एका बिळामध्ये 2 ते 2500, 3000, 4000, 5000 असे सगळे समूहाने खेकडे राहत आहेत. ते तिथं राहिल्यानंतर ज्या वेळेला त्यांना लक्षात येते की आता पाऊस येणार आहे,
पाऊस येणार आहे तर मग काय होणार, पाऊस आल्यानंतरनं त्या ओढ्याला पूर येणार, ओढ्याला पूर आला की काय होणार, बिळं मुजणार बिळं, आणि तो तर वाहून नाही जाणार पण बिळं मुजणार, पण ते पाण्यात राहणारे खेकडे नाही आहेत. सो काय करतायत ते बिळातून बाहेर पडून जिथं त्यांना त्यांच्या बिळांमध्ये पाणी जाणार नाही, जिथं ते राहू शकतात अशा उंच प्रदेशामध्ये ते जातात आणि तिथं जाऊन त्यांचं वास्तव्य करतात. आता ह्या वास्तव्यामध्ये हा सगळा जो हंगाम आहे तो सगळा पावसाळ्यामध्ये मोस्टली सगळे जे चराचर आहे त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो, बरोबर आहे. मग ह्या ब्रीडिंग सीझनमध्ये ब्रीडिंग तर केलं पाहिजे. हे आफ्टरऑल मेमध्ये यांचा मीटिंग सीझन सुरू होतो, मे एंडला किंवा जूनला साधारणतः मीटिंग सीझन सुरू होतो. बिळांमध्येच मीटिंग होतं आहे. आफ्टर मीटिंग तिथंच कॅरिंग फिमेल आणि जे काय मेल असतात मॅच्युअर्ड मेल ते सगळे आणि ज्युएनाइल्स गेल्या वर्षीचे हे सगळे पावसाच्या एक दिवस असा येतो. ह्यांचा आणि निसर्गाचं फार एक संधान आहे भारीतलं. त्यांना पाऊस कधी सुरू होणार आहे खूप चांगलं कळतं आपल्यापेक्षा. सो दॅट्स वाय दे आर इंडिकेटर स्पीशीज. निर्देशक प्रजाती म्हणलं जाते की ज्या दिवशी पाऊस सुरू झाला त्यानंतरनं पाऊस पुढं पुराचा असा मोठा पाऊस पडणार आहे की त्या ओढ्याला पूर येणार आहे हे त्यांना माहीत आहे, बरोबर आहे. आणि त्या पुरामध्ये त्यांची बिळं मुजणार आहेत. मग ते बिळं मुजण्याच्या आधी तो पाऊस असतो तो पर्जन्य हंगामातला सलगपणे लागून राहणारा पाऊस असतो. त्या पावसाला ते बिळामधून बाहेर पडतात. आयदर कॅरिंग फिमेल असतील मेल असेल सगळे कुटुंब कबिला सगळा बाहेर पडतो आणि उंच प्रदेशामध्ये जाऊन तिथं नवीन बिळं तयार करतो. माद्याबरोबर काही अंडी आणली असतील, पिल्ला आणली असतील तर त्याच्या तिथं सोडली जातात. ती नर तिथं मीटिंगसाठी वाट बघतात. जे काही ज्युएनाइल्स असतात ते खाऊन पिऊन मस्त पुढच्या हंगामासाठी तयार होत असतात. आफ्टरऑल हे किती दिवस होतं, फक्त वर्षातले 5 महिने. जूनमध्ये वर येतात पठारावर, ऑक्टोबरमध्ये खाली जातात परत. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 5 महिने सरफेस लाईफ. आफ्टरऑल ज्यानंतर ते खाली जातात त्यांच्या मूळ नेटिव्ह बिळांमध्ये तर त्यावेळेला पाऊस संपलेला असतो. त्यानंतर ते बिळांमध्ये जातात आणि एस्टिवेशनला जातात. एस्टिवेशन निद्रा अवस्थेत सुप्तावस्थेत जातात. 7 महिने परत झोपतात, परत 8व्या महिन्यात उठतात परत वर. क्लिअर. नदी काठी न पाण्याच्या ठिकाणी, नदीकाठी नाही पाण्याच्या ठिकाणी जिथं झरे असतात ना, झरे आणि विहिरी असतात ना तिथं असतात साती आसरा. मंदिर वगैरे नाही नसतं. हां मंदिरं आहेत, 1-2 मंदिर आहेत. महाबळेश्वरला एक मंदिर फार मोठं मंदिर नसतं. आणि विशेष म्हणजे परत तसं असतं त्या मंदिरावर हे टाकायचं नसतं, काय छप्पर टाकायचं नसतं, असं बरंच काय असतं असणार की. हां आणि महाबळेश्वरला मंदिर आहे पण ह्याला छत नाही. महाबळेश्वरला एक खूप छान ठिकाण आहे. यावरून बघून शांतपणे या. तिथे एक परत काय तिथं अजून एक वेगळी ही आहे. रॉबर्स केवला आवर्जून जाऊन. रॉबर्स केव माहिती आहे का महाबळेश्वरला? रॉबर्स केवला आवर्जून जाऊन या. रॉबर्स केवला आता रॉबर्स केव म्हणलं की इंग्रजांनी दिलेलं नाव ना भारी. शिनशिनगडला जाऊन या. शिनशिनगड म्हणतात त्याला. शिनशिनगडीला खूप छान एक तुम्हाला वटवागळांचा आदिवास तिथं बघायला मिळेल. वटवागळ बघायला जाल पण तिथंच शेजारी लगेच साती आसराचं मंदिर आहे. तर साती आसराला जाऊन या, तिथं मंदिर आहे छान. अजून काही सगळीकडे